तर आज जे आपण शिकणार आहोत ते चौथ्या श्लोकापासून है ना. तर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण बोललेले आहेत है ना. त्यांनी अर्जुनाला काही विचारलं आणि काही गोष्टी सांगितल्या है ना. त्याच्यानंतर अर्जुन आता बोलतोय चौथ्या श्लोकामध्ये. समजलं कसं चौथा श्लोक आला ते. तर काय आहे चौथा श्लोक. अर्जुन उवाच कथम भीष्म अहम संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हाव अरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे अरिसूदन, हे मधुसूदन. दोन नावांनी संबोधलंय त्यांनी भगवंतांना. अरिसूदन पण म्हणतोय आणि मधुसूदन पण म्हणतोय है ना. मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणांसारख्या व्यक्तीवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेल. आता अजून कारण देतोय तो है ना. भगवंतांनी काय म्हणले अर्जुनाला, अरे हे दुबळेपणा सोडून दे, अशी कारणं देऊ नकोस है ना. आणि उठ युद्ध कर है ना. तू बसलायस इथं रथावर है ना, युद्ध करायला आलास इकडं. तर मग अर्जुन काय म्हणतोय की हे तर सगळे माझे पूजनीय आहेत है ना. ह्यांची पूजा करण्याच्या योग्य आहेत, पूजनीय आहेत है ना. तर ते कोण आहेत, भीष्म द्रोण है ना. अशा लोकांवर मी कसं हल्ला चालवू है ना, असं अर्जुन म्हणतोय. ठीक आहे. अर्जुनाला आता वाटते ठीक आहे भगवंत म्हणतायत तर ते केलं पाहिजे. पण मग त्याला एक शंका आहे त्याच्या मनामध्ये की कसं मी अशा महान लोकांवर हल्ला करणार है ना. वाचा कुणी तात्पर्य. वाचा लवकर कोणीतरी. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? हा वाचा वाचा. तात्पर्य तात्पर्य भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारखे सन्माननीय व्यक्ती या सर्वदा पूजनीय आहे आणि जरी त्यांनी हल्ला केला तरी त्यांच्यावर प्रतिहार करणे योग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तींशी शाब्दिक वाद घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. अशा त्यांना अर्जुनाने त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे कसे काय शक्य आहे. आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपानी हरे कृष्ण. धन्यवाद. तर दुसरं कुणी काही बोलत होतं का. ठीक. तर हे तात्पर्य आपण वाचलं तर ह्याच्यामध्ये काय म्हणतायत प्रभुपाद की अर्जुनाच्या मनामध्ये काय चाललंय है ना. तर त्याच्याबद्दल ते सांगतायत है ना की अर्जुनाचे काय आहेत तर्क है ना. तर पहिला अर्जुनाचा आहे की जे वरिष्ठ असतात है ना त्यांचा नेहमी आपण आदरच केला पाहिजे. जसे हे जे पितामह भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत है ना, हे सन्माननीय व्यक्ती आहेत आणि हे सदा पूजनीय आहेत है ना. जरी त्यांनी आपल्याला मारलं, त्यांच्यावर हल्ला केला है ना, आपण काय शिकवतो लहानपणी मुलांना, वरिष्ठांचा नेहमी आपण आदरच केला पाहिजे है ना. आपल्या भल्यासाठी ते कधी आपल्याला मारतील है ना, आपल्याला शिकवण्यासाठी है ना. जर वरिष्ठांनी आपल्याला मारलं तर आपण त्यांना मारलं पाहिजे का, नाही मारलं पाहिजे है ना. तसंच अर्जुनाच्या मनामध्ये तेच चाललं है ना. त्यांनी जरी आपल्यावर हल्ला केला है ना तरी आपण त्यांच्यावर प्रतिहल्ला नाही केला पाहिजे है ना. असं अर्जुनाच्या मनामध्ये चालू आहे है ना. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना, का कमी आहे, कालच्या पेक्षा कमी आहे का, बरोबर आहे ना तेवढाच. व्यवस्थित आहे, आवाज व्यवस्थित येतो. हा हा ठीक. तर इथं आपण चर्चा करत होतो की अर्जुनाच्या मनामध्ये काय चाललंय ते प्रभुपाद आपल्याला सांगतायत है ना. की आपण वरिष्ठांचा नेहमीच आदर केला पाहिजे आणि त्यांनी जरी हल्ला केला तरी आपण त्यांच्यावर प्रतिहल्ला नाही केला पाहिजे असं सुरुवातीला सांगितलं प्रभुपादांनी है ना. तसं म्हणल्यानंतर मग त्यांनी काय सांगितलंय
की एक सर्वसामान्य शिष्टाचार है ना, की जरी वरिष्ठांनी आपल्याला शब्दांनी जरी ते बोलले तरी आपण त्यांना उत्तर देऊ नये, है ना, त्यांना प्रत्युत्तर देऊ नये, असं शिष्टाचार आहे आपल्या वागणुकीमध्ये, है ना. तर तर इथं जो शब्द आहे कोणता, मधुसूदन, है ना. मधुसूदन असं अर्जुनाने म्हटलंय श्रीकृष्णाला, है ना. तर पहिल्या श्लोकामध्ये पण हा शब्द आला होता मधुसूदन. त्यावेळेस आपण त्याचा अर्थ बघितला होता. काय आहे मधुसूदन शब्दाचा अर्थ? राक्षसाला मारलं. बरोबर. हा, अर्थ बरोबर आहे. तर मधु हा कोण होता? श्रीकृष्णाचा वरिष्ठ होता का शत्रू होता? श्रीकृष्णांचा कोण होता मधु राक्षस? वरिष्ठ होता का शत्रू होता? शत्रू होता प्रभूजी. हा, तर अर्जुन तेच म्हणतोय. आता प्रभुपद आपल्याला सांगतायत, तू हे श्रीकृष्णा, तू पण काय आहेस? मधुसूदन आहेस. तू मधु नावाचा राक्षस, मधु नावाचा राक्षस तुझा काही वरिष्ठ नव्हता, तो तुझा शत्रू होता, है ना. आणि अरिसूदन म्हणजे काय हो? शत्रू संहार. हा, म्हणजे शत्रूंना मारणार, है ना. तर तुझे नाव आहेत, अरिसूदन तुझं नाव आहे, मधुसूदन तुझं नाव आहे. त्याचा अर्थ काय? तू पण शत्रूंना मारतोयस. तू काही तुझ्या कधी वरिष्ठांना मारलायस का? अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतोय, अरे तू मला म्हणलास की जा, उठ आता आणि युद्ध कर, भीष्म आणि द्रोणांना तू मार, है ना. भीष्म आणि द्रोणांना तू मार असं तू सांगतोयस, ठीक आहे, मी ऐकतो तुझं. पण तू स्वतःच नाही केलंस, है ना. तू स्वतःच काय आहेस? अरिसूदन आहेस, म्हणजे तू शत्रूंना मारतोस. तू मधुसूदन आहेस, है ना. तू राक्षसांना मारतोस. असं कधी झालंय का रे? तू तुझ्या गुरूंना मारले, है ना. तुझे गुरु होते संदीपानी मुनी. संदीपानी मुनींना तू कधी मारलंय का? नाही. मग मला कसं, माझे जे गुरु आहेत द्रोणाचार्य, त्यांना मारायला सांगतोस तू, है ना. असं अर्जुनाच्या मनामध्ये चालू आहे, है ना. त्यानं ते काय व्यक्त केलंय या मधुसूदनाने, आरिसूदन या शब्दामधून असं व्यक्त केलंय, है ना. पुन्हा म्हणतोय की भीष्म हे तर माझे कोण आहेत? आजोबा आहेत, है ना. तर उग्रसेन तुझे आजोबा होते, है ना. तू त्यांना मारलं का? है ना. तू काही उग्रसेनाला तू काही मारलंयस का? मग मला कसं सांगतोस की तू भीष्माला मार, है ना. असं तू जे केलं नाहीस ते मला कसं करायला सांगतोयस, है ना. असं अर्जुनाच्या मनामध्ये आहे, है ना. तर ते प्रभुपाद इथं सांगतायत की काय, आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु संदीपानी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय? हं? असं अर्जुनाच्या मनात आहे. अर्जुनाने श्रीकृष्णांजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत, है ना. तर श्रीकृष्णानं सांगितलं की हे सगळं सोडून दे. हे काय आहे? नपुंसकता आहे, दुबळेपणा आहे, है ना. हे सगळं तू सोडून दे आणि उठ, युद्ध कर. पण अर्जुनाच्या मनात काय आहे? कसं मी माझ्या वरिष्ठांना मारू? ठीक आहे, समजलं एवढं सगळ्यांना इथपर्यंत? ठीक. हम्म, हम्म. ठीक. अर्जुन अजून पुढे चालूच ठेवतोय त्याचं बोलणं. पुढं काय म्हणतोय 5व्या श्लोकात? गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भेक्षमपीह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. काय म्हणतो या श्लोकामध्ये? महात्मासम, है ना. महात्मा
च्या समान असणाऱ्या है ना महात्मा सम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते ज्येष्ठ आहेत. जर त्यांची हत्या केली तर जर त्यांची हत्या केली तर आपले सर्व भोग रक्तरंजित होतील. अर्जुन काय म्हणतोय आता, की जे वरिष्ठ असतात है ना त्यांना मारून जगण्यापेक्षा आता मी भीक मागून जगेल. जरी वरिष्ठांना हे राज्य पाहिजे म्हणून ते आक्रमण करतायत, त्यांना भौतिक लाभ पाहिजे, पण त्यांना पाहिजे असेल तरी ते काय आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांना पाहिजे तर ते घेऊ शकतात. माझं काम नाहीये वरिष्ठांना शिकवणं काय चांगलं आहे, काय भौतिक आहे, काय आध्यात्मिक आहे. मी त्यांना काही शिकवायची गरज नाही. तर मी जर त्यांना मारलं है ना तर मला जे काही मिळणारे भोग है ना ते काय होतील, सगळे रक्तरंजित होतील. आणि असं हे रक्तरंजित करून जगण्यापेक्षा, भोग करण्यापेक्षा मी भीक मागून जगेल आणि मी जंगलात गेलेलं चांगलं आहे, असं अर्जुन म्हणतोय. अजून काय अर्जुनाला युद्ध करण्यासाठी तो तयार नाहीये. ठीक आहे, तात्पर्य वाचा. मग भाषांतर समजलं सगळ्यांना? तात्पर्य वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. वाचू का मी? हा वाच. तात्पर्य. धर्मग्रंथातील नियमानुसार जो गुरु निंद्य कर्म करण्यात गुंतला आहे व जो विवेकशून्य झाला आहे त्याचा त्याग करण्यास काहीच हरकत नाही. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. वास्तविकपणे केवळ आर्थिक सहाय्यतेच्या आधारावर त्यांनी दुर्योधनाची बाजू घेणे योग्य नव्हते. या परिस्थितीमुळे त्यांनी गुरु म्हणून आपली आदरणीयता गमावली होती. पण असे असले तरी अर्जुनाला वाटते की ते सर्वजण त्याच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि म्हणून त्यांची हत्या करून भौतिक लाभाचा उपभोग घेणे म्हणजे रक्ताने माखलेल्या लुटीचा भोग घेण्यासारखेच आहे. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद. तर आता इथं आपल्याला प्रभुपाद काय सांगतायत, जो अर्जुन बोललाय त्याच्या आधारावर ते सांगतायत की धर्मग्रंथामध्ये है ना, आपण मागच्या अध्यायामध्ये पण एक नियम बघितला होता धर्मग्रंथामधला, तर कोणता, की आता ताईंना मारण्यामध्ये काही पाप कर्म नाहीये, असं आपण एक बघितलं होतं धर्मग्रंथामधला नियम. तर प्रभुपाद तेच म्हणतायत की धर्मग्रंथामध्ये काही नियम आहेत, की जर एखादा गुरु निंद्य कर्म करतोय, तो विवेक शून्य झालाय. विवेक शून्य म्हणजे काय, त्याला कळत नाही की चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे, हे ज्याला कळत नाहीये, तर त्या गुरुचा आपण त्याग करू शकतो. त्याच्यामध्ये वाईट असं काहीच नाहीये. दुर्योधनाच्या आर्थिक पाठिंब्यामुळे भीष्म आणि द्रोण यांना दुर्योधनाची बाजू घेणे भागच होते. तर त्यांना त्यांच्याकडून आर्थिक पाठिंबा मिळत होता, त्यांचं खाणं पिणं दुर्योधन बघत होता, त्याच्यामुळे ते त्याचंच ऐकत होते. तर आदरणीयता त्यांनी गमावली होती. कसं गमावली होती हो? कारण जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, यांनी घ्यायला पाहिजे होती ना धर्माची बाजू, तर कोणीच इथं द्रौपदीला वाचवण्यासाठी आलेलं नाही. तर ह्याच्यावरून काय की त्यांना फक्त दुर्योधनाचाच पक्ष घ्यायचा आहे, कारण त्याच्याकडून त्यांना आर्थिक पाठिंबा मिळतोय. असं चुकीचं झालं. ह्यांनी दुर्योधनाने पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला है ना, विनाकारण त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न केला है ना, तरी पण यांनी काहीच नाही केलं या गुरूंनी आणि आजोबांनी. तर त्याच्यामुळं त्यांना कळत नाही, विवेक शून्य झाले ते, चांगलं काय आणि वाईट काय. जो व्यक्ती वाईट करतोय त्याच्याच पक्षामध्ये हे लोक राहत आहेत, कारण त्याच्याकडून ह्यांना आर्थिक पाठिंबा मिळतोय, असं त्याचा अर्थ आहे. तर त्याच्यामुळे हे सगळे काय आहेत, विवेक शून्य झाले आणि त्यांना मारण्यामध्ये काहीच अडचण नाही, असं प्रभुपाद सांगतायत. त्याच्यामुळे त्यांना मारलं तर
काही त्याच्यामध्ये गैर नाही. पण अर्जुनांना काय वाटते की ते ज्येष्ठ आहेत, है ना, आणि त्यांना मारून जर मी या राज्याचा जर भौतिक लाभाचा मी उपभोग घेतला तर काय होईल. जसं एखाद्याने लूट केली है ना, आणि त्या लुटीमध्ये जे त्याला दागिने सोने है ना हे सगळं मिळालंय ते कसे आहेत, रक्ताने माखल्यासारखे होतात है ना. तर ते रक्ताने माखलेले असतील तर त्याचा आनंद घेता येत नाही आपल्या त्यावेळेसच्या वेदिक ह्याच्यानुसार है ना. आत्ताचे लोक म्हणतील की काय रक्तानं माखले तर काय झाले, आम्ही त्याला धुवून वापरू है ना, पण त्यावेळेसच्या संस्कृतीनुसार ते अशुभ मानलं जायचं. तर ते म्हणतायत की कसं मी त्याला वापरू, हे त्याचा भोग घेऊ, उपभोग घेऊ, कारण हे रक्तानं माखलेल्यासारखं आहे. ठीक आहे, असा अर्जुनाचा त्या ठिकाणी भाव आहे 4-5व्या श्लोकात. अजून पण तो 6वा श्लोक तो बोलतोय है ना. आता काय म्हणतोय 6व्या श्लोकात, न च एतद्विद्यः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु यानेव हत्वा न जिजीविषाम स्ते अवस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. काय म्हणतोय की ज्यांच्यावर विजय प्राप्त करणे हे त्यांच्याकडून पराजित होणे या दोघांपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे आम्हाला कळत नाही, असं तो सांगितला. पहिल्यांदा त्याला काय वाटतंय ते अर्जुनानं सांगितलं 4-5व्या श्लोकामध्ये, किंवा मी वरिष्ठांची हत्या नाही केली पाहिजे असं सांगितलं अर्जुनानं. आता काय म्हणतोय तो की आता त्यांना मी हरवलं पाहिजे, त्यांच्यावर मी विजय प्राप्त केला पाहिजे, की त्यांच्याकडून मी हारलं पाहिजे है ना, मला कळत नाहीये है ना. पहिल्यांदा तर त्यानं सांगितलं त्याला काय वाटतंय, पण आता तो काय म्हणतोय की हे दोघीपैकी कोणतं चांगलं आहे, ह्या दोहोंपैकी कोणती गोष्ट चांगली आहे है ना. मी हारणं चांगलं आहे की हरवणं चांगलं आहे, मी विजय प्राप्त करणं चांगलं आहे की पराजित होणं चांगलं आहे. जर मी या धृतराष्ट्रांच्या पुत्रांची हत्या केली तर आम्हाला जगण्याची आवश्यकता नाही, तरी देखील युद्धभूमीमध्ये ते आमच्या समोरच उभे आहेत. त्याला अजून पुढं काय वाटतंय, मी जर ह्या धृतराष्ट्रांना मारलं, धृतराष्ट्राच्या पुत्रांना जर मी मारलं तर काय मला जगण्याची गरज काय आहे, कारण माझ्या जीवनात काही सुखच उरणार नाही. काही ते दाखवण्यासाठी है ना माझे काही नातलगच उरणार नाहीत है ना, तर मी पण कशाला जगू है ना. मग ह्यांना मारल्यानंतर माझ्या पण जगण्यात काही अर्थ नाही. तरी पण हे लोक काय आहेत ह्यांना समजत नाही है ना. मला समजतंय की अरे नातेवाईकांना मी कसं मारू, आणि हे लोक तरीही माझ्या समोर काय आहेत, युद्धाला उभेच आहेत है ना. ह्याला आता मी कसं सामोरं जाऊ, असं तो त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे. त्याला आता कळत नाही असं तो म्हटलंय इथं अर्जुनानं. आता तो भ्रमित झालाय अर्जुन, काय करावं, काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. ठीक आहे, तात्पर्य वाचू. हरे हरे कृष्ण. कृष्ण. वाचा. तात्पर्य, जरी युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य असले तरी युद्ध करून अनावश्यक हिंसा करण्याचा धोका पत्करावा की युद्धापेक्षा भिक्षा मागून जीवन कंठावे हे अर्जुनाला कळत नव्हते. युद्धामध्ये जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला नाही तर भिक्षा मागणे हेच केवळ त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते आणि विजयाचीही शाश्वती नव्हती, कारण दोन्हींपैकी कोणताही पक्ष विजयी होऊ शकतो. जरी विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली आणि त्यांची बाजू समर्थनीयच होती, तरी जर धृतराष्ट्र पुत्रांचा युद्धात मृत्यू झाला तर त्यांच्या अनुपस्थितीत जीवन कंठणे अत्यंत कठीण होते. अशा प्राप्त परिस्थितीत तो त्यांचा दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंतांचा केवळ महान भक्तच नव्हता, तर तो अत्यंत ज्ञानी होता आणि त्याचा आपल्या मनावर व इंद्रियांवर पूर्ण संयम होता. राजघराण्यात जन्मला असूनही त्याची भिक्षा मागून जीवन कंठण्याची इच्छा म्हणजे अनासक्तीचे आणखी एक लक्षण होय. हे सर्व गुण आणि भगवान श्रीकृष्ण, त्याचे आध्यात्मिक गुरु, यांच्या आज्ञेवरील त्याचा विश्वास दर्शवितो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता. यावरून सिद्ध होते की अर्जुन हा मोक्ष प्राप्तीला सर्वथा योग्य होता.
जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञानावस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीची शक्यता नाही. भौतिक संबंधांविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे होते. हरे कृष्ण प्रभू दंड. धन्यवाद. तर आता इथं आपण बघितलं की हे भाषांतर काय आहे, तर प्रभुपाद आपल्याला त्याच्यावर सांगतायत आधारित है ना. तर सर्वप्रथम आपल्याला प्रभुपाद सांगतायत की त्याला अर्जुनाला इथं इथं माहित नाही है ना. तर त्याला कळत नव्हते है ना, त्याला काय कळत नव्हते. तर जरी त्याला माहित होतं की तो क्षत्रिय आहे ना आणि त्याचं कर्तव्य काय आहे, युद्ध करणं, हे अर्जुनाला माहिती होतं. तरी सुद्धा काय होतं की क्षत्रियांना युद्ध करणं हे जरी त्यांचं कर्तव्य असलं तरी काय अनावश्यक हिंसा करायची नसते क्षत्रिय, की उठसूट लगेच युद्ध करायचं नसतं, रोजच युद्ध करायचं नसतं आणि कुणालाही विनाकारण पण युद्धात मारायचं नसतं. तर आता अर्जुनाला वाटतंय की हे युद्ध जे आहे अनावश्यक आहे, वरिष्ठांसोबत आहे, जरी माझं कर्तव्य आहे युद्ध करणं है ना, तरी असं हे त्यांची वरिष्ठांची हिंसा करून आम्हाला हा धोका पत्करायचा नाही. आणि हे युद्धापेक्षा असं हे युद्ध करण्यापेक्षा काय केलेलं चांगलं आहे, भीक मागून जगलेलं चांगलं आहे असं अर्जुनाला वाटतंय है ना. ह्याच्यामध्ये तो स्पष्टपणे विचारतोय की मला कळत नाहीये. तेच प्रभुपादांनी पहिल्या लाईन मध्ये लिहिलेलं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये काय म्हणतायत प्रभुपाद, तर युद्धामध्ये जर आपण शत्रू पक्षाला नाही हरवलं तर काय होतं, आपल्याला भीक मागावी लागते, उदरनिर्वाह करण्यासाठी भीक मागावी लागते. आणि विजयाची ही शाश्वती नव्हती, कारण दोन्ही पक्ष कसे होते, बरोबर होते, समान शक्तीचे होते है ना. तरी पण भगवंत पुढं हे प्रभुपाद जेव्हा लिहित आहेत ते भगवंतांनी 11व्या अध्यायामध्ये काय म्हटलंय की तुझाच विजय झालाय. ते विश्वरूप दाखवतात आणि तिथं त्या विश्वरूप दाखवल्यानंतर तिथं भगवंत दाखवतात की तुमच्याच पक्षाचा विजय झालेला आहे ना, कौरवांच्या पक्षाचा पराजय झालेला आहे आणि तू माझं केवळ एक निमित्त बनून युद्ध कर है ना, तुझा विजय झालेलाच आहे ना. त्याच्यामुळं प्रभुपादांनी हे वाक्य लिहिलंय की विजयश्री हातात माळ घेऊन वाट पाहत असली है ना. कुणाची वाट पाहत होती? विजयश्री पांडवांची है ना. तर आणि त्यांचा विजय झालेला स्पष्ट तिथं विश्वरूपामध्ये दाखवलं भगवंतांनी अर्जुनाला है ना. तर मग अर्जुनाला वाटतंय माझा जरी विजय झाला तरी माझे नातलग सगळे गेले है ना, तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जीवन कंठणे म्हणजे जीवन जगणे अत्यंत कठीण आहे है ना. काही एकदम बिना सुखाचं ते जीवन आहे. तर अशा प्राप्त परिस्थितीत तो त्यांच्या दुसऱ्या प्रकारचा पराभवच होता है ना. तो हा पण एक अर्जुनाचा पराभवच आहे. एक प्रत्यक्ष पराभव आहे आणि दुसरा अप्रत्यक्ष पराभव आहे ना. तो जरी जिंकला अर्जुन तरी काय आहे, अर्जुनाचा तो अप्रत्यक्ष पराभवच आहे. अर्जुनाने विचारात घेतलेल्या या सर्व गोष्टी निश्चितपणे सिद्ध करतात की तो भगवंतांचा केवळ महान भक्तच नाही तर तो अत्यंत ज्ञानी होता है ना. तर ह्याच्यावरून काय दिसतंय आपल्याला, अर्जुनाची बुद्धी दिसते है ना. तो किती असं झालं तर असं होईल है ना, मी असं केलं तर असं होईल है ना, असं तो काय करतोय, पूर्ण विचार करतोय, सगळ्या चौफेर बाजूंनी तो विचार करतोय है ना. तर असं हे विचार करण्याची जी पद्धत आहे ती काय दाखवते आपल्याला, त्या व्यक्तीची बुद्धी दाखवते. तर त्याच्यामुळे इथं प्रभुपाद म्हणतायत की तो आपल्याला समजतं की अर्जुन अत्यंत ज्ञानी होता. आणखीन काय होतं, त्याचा मनावर आणि इंद्रियावर संयम होता. हे कसं कळालं आपल्याला, त्याचा मनावर आणि इंद्रियावर संयम होता, तर प्रभुपाद सांगतायत की जरी तो राजघराण्यात जन्म झाला त्याचा है ना, तरी पण काय आहे, राजघराण्यामध्ये कसं असतं, एकदम आरामात असतं, नौकर चाकर असतात तुमच्या हाताखाली, आरामात तुम्हाला भोजन आणून देतात है ना. तुम्हाला आराम असतो एकदम, तुम्हाला काही उठायची गरज नसते है ना. पाणी पिण्यासाठी तुम्हाला उठायची गरज नसते है ना. एवढा आराम असतो. आणि एवढा आराम तो बाजूला सोडून है ना, अर्जुन काय करतोय,
त्याची भिक्षा मागण्याची तयारी आहे, है ना. हे काय दाखवतंय? त्याचं अनासक्ती दाखवते आणि त्याच्या मनावर आणि इंद्रियावर हे नियंत्रण दाखवतं. हे त्याचं लक्षण आहे, है ना. हे सर्व गुण आणि भगवान यांच्या आज्ञेवरील त्याचा विश्वास दर्शवतो की तो खऱ्या अर्थाने सद्गुणी होता, है ना. तर सगळं हे त्याचं जे ज्ञान आहे, त्याची भक्ती आहे, त्याचा इंद्रिय संयम आहे, है ना, हे सगळे त्याचे सद्गुण जे आहेत अर्जुनाचे, आपण पाहिलं की ते कशामुळे आहेत? तो भक्ती करतो त्याच्यामुळं आहेत. हे आपण पाहिलं होतं, भक्तांमध्ये असे सद्गुण आहेत. हे पहिल्या अध्यायात आपण बघितलं होतं. अर्जुन हा मोक्ष प्राप्तीला सर्वथा योग्य होता, है ना. असं हे भक्ती करत असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये असे भक्तीचे गुण असल्यामुळं मोक्ष प्राप्ती त्याला मिळणार, ह्याच्यामध्ये काही तिथं शंका नव्हती. तो योग्य होता, है ना. तर पुढं प्रभुपाद म्हणताय की जोपर्यंत इंद्रिय निग्रह करता येत नाही, है ना, तोपर्यंत उच्चतर अशा ज्ञान अवस्थेची प्राप्ती होण्याची शक्यता नाही आणि ज्ञान व भक्तीशिवाय मोक्ष प्राप्तीचीही शक्यता नाही, है ना. तो अर्जुनाचा कसा होता? इंद्रिय निग्रह होता, त्याची इंद्रिय संयमित होती, है ना. आणि त्याच्यामुळं काय होतं? तो एकदम ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य व्यक्ती आहे, है ना. तो स्पष्टपणे सांगतोय की मला हे समजलं नाही, मला कळत नाही आता काय करावं, है ना. हे पण काय दाखवतं? की तो ज्ञान प्राप्त करण्यास योग्य व्यक्ती आहे अर्जुन, है ना. इथून आपल्याला समजतं. आणि हे जर ज्ञान प्राप्त झालंच नाही तर आपल्याला काय होणार? भक्ती पण नाही मिळणार आणि मोक्ष पण नाही मिळणार. तर भौतिक संबंधाविषयी अर्जुनाला पुरेपूर जाण होती, परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने हे सर्व आध्यात्मिक गुणविशेष त्याच्याकडे होते, है ना. तर अर्जुनाकडे असं आध्यात्मिक सद्गुण पण होते आणि भौतिक गुण पण, बुद्धी वगैरे, ज्ञान वगैरे, हे सर्व काही अर्जुनाकडे होतं, है ना. असं आपल्याला प्रभुपादांनी सांगितलं. तर आचार्य इथं एक विशेष मुद्दा सांगतायत आपल्याला की अर्जुन काय होता? इथं संभ्रमित झालाय. तो म्हणतोय की मला कळत नाही, है ना. पण काय आहे? अर्जुन जो आहे तो भगवंतांकडून मार्गदर्शन करण्यासाठी तो योग्य व्यक्ती आहे, है ना. कसं काय आहे? ते प्रभुपादांनी सांगितलं की त्याच्यामध्ये जे सद्गुण आहे, है ना, त्याचा जो इंद्रिय निग्रह आहे, या गुणांमुळं तो भलेही आत्ता संभ्रमित आहे, पण काय आहे? भगवंतांकडून तो मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी ची जी योग्यता आहे ती अर्जुनामध्ये आहे. तर असं हे वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये पण अर्जुनाबद्दल सांगितले, है ना. तर असंच एक उपनिषद आहे, बृहदारण्यक उपनिषद, आपले आचार्य सांगतात. या बृहदारण्यक उपनिषदामध्ये सांगितलंय की तस्माद एवं विच्छांत दांत उपरतस तितिक्षु श्रद्धान्वितो भूत्वामन्य एवात्मानं पश्येत, है ना. असं सांगितलंय ते उपनिषदात. तर त्याचा अर्थ काय? तर ज्याच्याकडे ज्ञान आहे, है ना, ज्याच्याकडं मनाला ज्यांनी संयमित केलंय, ज्यांनी इंद्रियाला संयमित केलंय, है ना, आणि जो खूप सहनशील आहे, है ना, ज्याच्याकडे श्रद्धा आहे, है ना, तो जरूर भगवंतांना प्राप्त करेल, है ना, असं सांगितलं. अर्जुनाकडे या सगळ्या गोष्टी होत्या. तो ज्ञानी होता, त्याचं मनावर इंद्रियावर संयम होतं, है ना. तेच प्रभुपादांनी आपल्याला सांगितले तात्पर्यामध्ये. तर अर्जुनाचं सहनशीलता आपल्याला कशी दिसते ते प्रभुपादांनी नाही सांगितलं, सहनशीलता, है ना. तर अर्जुन काय म्हणतोय? मी जर हे नातेवाईकांशिवाय, है ना, हे युद्ध जिंकलो, है ना, नाही सॉरी, मी जर हे नातेवाईकांनाच हे सगळं राज्य घेऊ द्या आणि मी भिक्षा मागायला जातो, है ना. तर अर्जुन जेव्हा म्हणतोय की मी भिक्षा मागायला जातो, तर भिक्षा मागण्यामध्ये जो भिकारी असतो त्याला काय करावं लागतं? खूप सहन करावं लागतं दुसऱ्या लोकांना, है ना. कुणी त्याला काही पण बोलतं, ए भिकाऱ्या म्हणतं, है ना. तुम्ही बघा, सगळेजण त्यांचा जे राग आहे आपला आपला, है ना, त्या भिकाऱ्याची काही चूक असो किंवा नसो, है ना, उगीच त्या भिकाऱ्याला रागवतात, है ना. एका जागी बसलाय तर त्याला काय म्हणतात? चल उठ, दुसरीकडे बस, है ना, इकडून आम्हाला आमची गाडी घेऊन जायची, है ना. असं सगळेजण त्याला रागवत असतात, त्याची काही चूक नसताना सुद्धा, है ना. तर अर्जुन हे सगळं सहन करायला तयार होता, है ना. तर हे तिथून आपल्याला काय दिसते? त्याची
सहनशीलता पण दिसते, है ना. ठीक आहे. तर हे सगळे असे अर्जुनामध्ये गुण होते जेणेकरून तो भगवंतांकडून ज्ञान स्वीकारू शकेल आणि भगवंतांची प्राप्ती करू शकेल, असं आपले आचार्य सांगतात, जरी तो संभ्रमित असला तरीही. ठीक. पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन काय सांगतोय? आता त्याने सांगितलं की मला कळत नाही. पुढं काय सांगतोय? कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेयश्चान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. आणि काय म्हणतोय? माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे, है ना. माझी ही जी दुर्बलता आहे, युद्ध करावं की नाही करावं, है ना. श्रीकृष्णांनी पण त्याला सांगितलं की तुझी ही दुर्बलता सोडून दे आणि युद्ध कर, है ना. तर अर्जुन तेच म्हणतोय की तुम्ही म्हणतायत की मला दुर्बल आहे मी, बरोबर आहे, मी दुर्बलच आहे, आणि या दुर्बलतेमुळं मला काय आहे, माझ्या कर्तव्यामध्ये गोंधळ होतोय की काय कर्तव्य की मी करावं की नाही करावं. माझी मनशांती नष्ट झाली आहे. जेव्हा आपण गोंधळून जातो आपल्याला करावं की नाही करावं, असं जेव्हा आपल्या मनामध्ये विचार चालू असतो तेव्हा आपलं मन शांत असतं का? नाही, है ना. एकदम आपल्या मनामध्ये पूर्ण गोंधळ माजलेला असतो, मनशांती पूर्ण नष्ट झालेली असते, मनाची शांती. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. तर आता मला तर काही कळत नाहीये, पण तुम्हीच सांगा माझ्यासाठी काय चांगलं आहे. माझ्या बुद्धीनं तर मला काही कळत नाही. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे, कृपा करून मला उपदेश करा. अर्जुन म्हणतोय की मला तुमचा शिष्य समजा, है ना. मला तुमचा शिष्य बनवा, है ना. आतापर्यंत मी तुमचा काय होतो? मित्र होतो, है ना. मी तुमच्या आत्याचा मुलगा होतो, मी तुमचा नातेवाईक होतो, पण आता हे मित्राचं नातेवाईकाचा हा जो संबंध आहे, हा संबंध सोडून देऊ आपण, आणि मी तुमचा शिष्य बनतो आणि तुम्ही माझे गुरु बना, आणि त्या रूपानं तुम्ही मला सांगा, है ना. त्या रूपानं तुम्ही मला उपदेश करा, है ना. मला आपलं समजून, है ना, मला काय रागवायचे ते रागवून, है ना, तुम्ही मला माझ्यासाठी जे काय चांगलं आहे ते एकदम कणखरपणे सांगा, है ना, असं अर्जुन सांगतोय. ठीक आहे. हे मग काय दाखवतंय? तो उत्सुक होता बाबा, जरी त्याला कळत नाही, है ना. काही काही लोक कसे असतात, त्यांना कळत नाही तर काय, ते दुसऱ्यांचं पण ऐकत नाही. एक तर आहे की आपल्याला कळालं पाहिजे आपण काय करावं आणि काय नाही करावं. त्याच्यानंतरचा जो स्तर आहे तो काय, तुम्हाला कळत नाही तर ज्यांना कळतंय त्यांना तरी विचारा तुम्ही, है ना, की काय केलं पाहिजे आणि काय. आणि त्यांच्या खालचे जे लोक असतात ते कोण असतात? त्यांना कळत पण नाही काय करावं आणि काय करावं, काय नाही करावं, आणि ते कुणाला जाऊन विचारतही नाही, आणि त्यांना जर कोणी सांगितलं तर त्यालाच मूर्खात काढतात, है ना. ते आणखीन त्याच्यानंतर. तर अर्जुन तसा नाही. तर अर्जुनाला समजतंय की मला कळतंय आणि मला कळत नाही, आणि जेव्हा कळत नाही असं समजतंय तेव्हा तो काय विचारतोय की तुम्ही मला समजावून सांगा, तुम्ही माझे गुरु बना, है ना. तर इथं आपल्याला कळतं की अर्जुन जो आहे तो ज्ञान प्राप्तीसाठी योग्य शिष्य आहे. तर भगवंतांकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी जे गुण आवश्यक आहे, है ना, ते अर्जुनामध्ये आहे. जर आपल्याला एखाद्याकडून शिकायचंय काही, तर आपल्यामध्ये काय असलं पाहिजे, त्यांच्याकडून ऐकून घेण्याची आपल्यामध्ये वृत्ती असली पाहिजे. आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजे, है ना, की मला हे असं समजलं नाही, है ना, माझी सध्या परिस्थिती अशी, मला आतापर्यंत एवढं समजलंय, है ना. जसं अर्जुन सांगतोय मला असं असं वाटतंय, है ना, की दोन पक्ष आहेत, की युद्ध करावं आणि युद्ध करू नये, है ना. केलं तर काय होईल, माझा जय होईल किंवा पराजय होईल, है ना. आणि जय झाला तर काय होईल, माझे सगळे नातलग मरतील, सुख मिळेल, पण काय होईल, माझे नातेवाईकच नसतील तर ते सुख मला नाही मिळणार, आणि हे जे मला राज्य मिळतंय, जो भोग मिळतोय ते कसं आहे, रक्तानी माखल्यासारखं आहे, असं म्हणतो. आणि समजा मी युद्ध केलं आणि पराजय झाला, है ना, तर काय की मग माझ्यासमोर एकच रस्ता आहे, तो काय, भीक मागण्याचा. आणि दुसरं आहे की मग युद्धच नाही करता,
है ना, मी ते रस्ता निवडतो भीक मागण्याचा, है ना. असे 3 पर्याय होते अर्जुनासमोर. है ना. तर त्याच्यापैकी, है ना, मी कोणता निवडू हे मला कळत नाहीये, है ना. म्हणून तो विचारतोय आता आणि म्हणला की त्यांनी मला शिष्य म्हणून तुम्ही स्वीकारा आणि मार्गदर्शन करा. अशी अर्जुनाची परिस्थिती आहे. तात्पर्य वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. वाच. स्वभावतःच प्रकृतीच्या भौतिक कार्यपद्धतीची रचना ही प्रत्येकाला गोंधळात टाकणारी आहे. पदोपदी गोंधळून टाकणारी स्थिती आहे आणि म्हणूनच मनुष्याला जीवनातील ध्येय प्राप्तीबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकणाऱ्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या जीवनातील सर्व गुंतागुंतीपासून मुक्त होण्यासाठी संपूर्ण वैदिक साहित्य आपल्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरुकडे जाण्याचा सल्ला देते. कोणी पेटवल्याशिवाय पेट घेणाऱ्या जंगलातील वणव्याप्रमाणे या गुंतागुंती आहेत. जगातील परिस्थिती अशीच आहे. असा हा गोंधळ आपली इच्छा नसतानाही आपल्या जीवनामध्ये आपोआप निर्माण होतो. कोणालाही वणवा नको असतो तरीही तो पेट घेतो आणि आम्ही गोंधळूनही जातो. म्हणून वैदिक ग्रंथ आपल्याला उपदेश देतात की जीवनातील गुंतागुंती सोडवण्यासाठी आणि त्या कशा सोडवाव्यात याबद्दलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी परंपरेतून चालत आलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहे तिला सर्व गोष्टीचे ज्ञान असते. यासाठी मनुष्याने भौतिक गोंधळातच खितपत न पडता आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे. वाचू पुढे. हा वाच, पूर्ण वाच. कोणता मनुष्य भौतिक गोंधळात सापडतो? ज्याला जीवनातील समस्यांची जाणीव होत नाही तो गोंधळात सापडतो. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 3.8-10 गोंधळलेल्या मनुष्याचे वर्णन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. योवा एतदक्षरम गार्ग्य विदित्वा स्माल्लो का प्रतिही स कृपरहा. मानव असूनही तो जो जीवनातील समस्या सोडवित नाही आणि आत्मसाक्षात्काराचे ज्ञान प्राप्त न करता कुत्रा मांजराप्रमाणे या जगताचा त्याग करतो तो कृपण मनुष्य होय. जीवनासाठी हे मनुष्य जीवन म्हणजे एक अत्यंत मौल्यवान संपत्तीप्रमाणे आहे. ज्या योगे तो जीवनातील समस्याचे निराकरण करू शकतो. म्हणून या संधीचा जो योग्य प्रकारे लाभ घेत नाही तोच कृपण आहे. उलट पक्षी ब्राह्मण असतो तो या शरीराद्वारे जीवनातील सर्व समस्या सोडवण्या इतपत बुद्धिमान असतो. एतदक्षरम गर्गी विदित्वास्माल लोका प्रती स ब्राह्मणा. देहात्मक बुद्धीने वश झालेल्या कृपण व्यक्ती आपले कुटुंब, समाज, राष्ट्र इत्यादीची प्रती अत्यंत आसक्त होऊन आपला वेळ वाया घालवितात. त्वचा रोगाच्या आहारी जाऊन मनुष्य आपल्या कुटुंबावर, उदाहरणार्थ आपल्या पत्नीवर, मुलांवर आणि इतर सदस्यावर आसक्त होतो. कृपण व्यक्तीला वाटते की तो आपल्या कुटुंबियांचे मृत्यूपासून संरक्षण करू शकतो किंवा त्याला वाटते की आपले कुटुंब किंवा समाज आपल्याला मृत्यूच्या धाडेतूनच वाचवू शकतात. आपल्या मुलांची काळजी घेणाऱ्या पशुमध्येही अशा प्रकारची कुटुंबाबद्दलची आसक्ती आढळून येते. अर्जुन हा बुद्धिमान असल्यामुळे त्याने जाणले की आपल्या कुटुंबाबद्दलची आसक्ती आणि त्यांना मृत्यूपासून वाचवण्याची आपली इच्छा ही आपला गोंधळास कारणीभूत आहे. जरी तो समजू शकत होता की आपल्याकडून युद्ध कर्तव्य अपेक्षित आहे तरी मानसिक दौर्बल्यामुळे तो आपले कर्तव्य पार पडू शकत नव्हता. म्हणून तो सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांना निश्चित उत्तराबद्दल विचारित होता. तो श्रीकृष्णांचे शिष्यत्व पत्करण्यास तयार आहे. त्याला मित्रत्वाची बोलणी थांबवायची आहेत. गुरु आणि शिष्य यांच्यामधील संभाषण हे अत्यंत गंभीर असते आणि म्हणून मान्यताप्राप्त आध्यात्मिक गुरु समोर अर्जुनाला गांभीर्याने बोलायचे होते. म्हणून भगवद्गीतेतील ज्ञानाचे श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत आणि गीता जाणणारा अर्जुन हा सर्वप्रथम शिष्य आहे. अर्जुन भगवद्गीता कशी जाणून घेतो हे गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. तरी सुद्धा मूर्ख संसारिक विद्वान म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्णांना एक व्यक्ती म्हणून शरण जाण्यास आवश्यकता नाही, तर श्रीकृष्णामधील अजन्मा तत्वाला शरण जाणे आवश्यक आहे. श्रीकृष्णाच्या अंतर व बाह्य स्वरूपामध्ये काहीही फरक नाही. जो हे जाणत नाही तो जर भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो महामूर्खच होय. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं अर्जुन बद्दल काय सांगितले अर्जुनानं की मला आता तुमचा शिष्य स्वीकार करा असं श्रीकृष्णानं सांगितले आणि मला समजत नाहीये, मी भ्रमित झालेलो आहे.
तर त्याच्यावर आता तात्पर्यामध्ये काय सांगतायत प्रभुपाद? तर पहिल्यांदा प्रभुपाद आपल्याला सांगतात की आपल्याला जीवनामध्ये ज्या समस्या आहेत है ना, त्या आपोआपच येतात है ना. जसं की जंगलामध्ये जी आग लागते ती कोणी लावतं का आग? नाही लावत है ना. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या येतात ते हे भौतिक प्रकृतीचा स्वभावच असा आहे ना, की पुढं आपल्याला लक्षात येईल की या भौतिक प्रकृतीला भगवंत दुःखालय म्हणतात है ना. तर इथं जे दुःख आहेत समस्या आहेत त्या येणारच आहे है ना. तुम्ही काहीही करा है ना. असं कोणाला वाटतं का की आपल्या जीवनामध्ये समस्या याव्या आणि दुःख यावे है ना? असं कोणालाच वाटत नाही. पण तरी सुद्धा ते येतात है ना. आपली इच्छा किंवा असो किंवा नसो है ना, तरी ते आपल्या जीवनात येतात. मग ते आल्यानंतर मग आपण काय केलं पाहिजे? तर आपण गुरूंकडे जाऊन है ना शिकून घेतलं पाहिजे की त्यांना कसं सामोरं केलं पाहिजे है ना. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सामोरं गेलं पाहिजे की जेणेकरून आपल्या भक्तीची तिथं प्राधान्यता राहील है ना. आपण या समस्येमध्ये कशा प्रकारे आपण भक्तीमध्ये दृढ राहू है ना, आणि आपण कशा पद्धतीने या भक्तीमध्ये प्रगती करू शकू है ना, या पद्धतीनं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे आपल्या गुरुकडनं है ना. हे फायदा आहे गुरूंकडे जाऊन है ना. गुरु काही आपली ती समस्या आहे ती येऊन सोडवून देणार नाहीत. ते काय करणार आहेत? ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत की आपण स्वतः कशी ती समस्या सोडवावी है ना, हे आपल्याला गुरु सांगणार आहेत. तर त्याच्यामुळं जेव्हा आपल्याला अशा समस्या येतील भौतिक जीवनामध्ये ते आपण आपल्या गुरुकडे गेलं पाहिजे है ना. असं प्रभुपाद सांगतायत सुरुवातीला. त्याच्यानंतर ते सांगतायत की जो असा व्यक्ती आहे अशा समस्येमध्ये आहे अडचणीमध्ये आहे है ना, आणि ह्या मनुष्य जीवनामध्ये तो आहे है ना, आणि तो समजत नाही की या मनुष्य जीवनामध्ये ह्या समस्यांना कसं सामोरं गेलं पाहिजे है ना. तर असा व्यक्ती जो आहे आणि तो गुरुकडे पण जात नाही है ना, असा व्यक्ती काय आहे? कृपण आहे है ना. असं त्यांनी मग पुन्हा बृहदारण्यक उपनिषद मधून पण एक श्लोकाचा संदर्भ घेतला. तो काय होता तो श्लोक? यो वा एतद अक्षरम गार्गी अविदित्वा स्मल लोकात प्रैतीच कृपण है ना. तर हे कृपण जे आहे ते या बृहदारण्यक उपनिषदामध्ये अशा व्यक्तीला कृपण म्हटले. तर कृपण काय असतो है ना, तर ते पण पुढं प्रभुपादांनी सांगितलं है ना. कृपण म्हणजे असा व्यक्ती की त्याचं हे जे भौतिक मनुष्य जीवन आहे है ना, ते त्याला मिळालंय पण तो त्याचा पुरेपूर फायदा करून घेत नाही की ह्या जीवनामधील समस्या सोडवण्यासाठी है ना. त्याला मनुष्य शरीर मिळाले पण तो त्याचा उपयोग नाही करून घेत है ना, असा व्यक्ती कृपण आहे है ना. आणि असा व्यक्ती काय करतो? केवळ आपल्या परिवाराशी आसक्त होण्यामध्येच वेळ देतो है ना. तो एकच काम करतो है ना, की आपल्या परिवाराची काळजी घेणं. त्याला वाटतं की आपण आपल्या परिवाराला मृत्यूपासून वाचवू शकतो है ना. वाचवू शकतो पण कधी? आपण जर आपल्या परिवाराला भक्तीमध्ये आणलं तर है ना. भक्तीमध्येच आणलं नाही तर आपण स्वतः कितीही भौतिक प्रयत्न केले तर आपण नाही वाचवू शकत कुणालाच. परिवारालाच काय, आपण स्वतःला पण नाही वाचवू शकत है ना, जर आपण भक्ती नाही केली तर है ना. पण ते त्याला समजत नाही. असा हा कृपण व्यक्ती है ना. पुढं प्रभुपाद सांगतात की असा व्यक्ती जो आहे तो काय आहे? चर्मरोगांनी ग्रासलेला आहे है ना. त्याला चर्मरोग झालाय है ना. तो विचार करतो की माझं परिवार, माझी पत्नी, माझं मुलं है ना, तर हे काय आहे? चर्मरोग आहे असं प्रभुपाद सांगतात है ना. तर तो विचार करतो की काय मी या सगळ्यांची रक्षा करू शकतो है ना, मी त्यांना वाचवू शकतो असं विचार करतो. हे कृपण व्यक्तीचं लक्षण आहे. आणि असे जे व्यक्ती आहेत तर ते बिना आत्मसाक्षात्कारासारखेच है ना, कुत्र्या मांजरासारखे मरून जातात असं सांगतो प्रभू. तर असे हे कृपण व्यक्ती असतात असं हे कृपणाबद्दल सांगतात. या कृपणाच्या उलटे कोण आहेत? आपल्याला कृपण नाही तर आपल्याला ब्राह्मण बनलं पाहिजे है ना. तर काय बनायचं नाहीये ते सांगितलं पहिल्यांदा प्रभुपादांनी. आपल्याला कृपण बनायचं नाही. मग पुन्हा ते सांगतात की आपल्याला काय बनायचंय? तर आपल्याला ब्राह्मण बनायचं है ना, जे की कृपणच्या उलटे आहेत है ना. तर ते ब्राह्मण कोण असतात? हे पण त्या बृहदारण्यक उपनिषद मध्ये सांगितलंय है ना. त्यांच्यासाठी काय वापरलंय तिथं श्लोक? य एतद अक्षरम गार्गी
विदित्वा स्मल लोकात प्रैती स ब्राह्मण है ना. म्हणजे काय, हा ब्राह्मण जो आहे तो बुद्धिमान असतो आणि तो आपलं हे जे शरीर आहे, हे मनुष्य शरीर आहे, त्यांनी काय करतो, या मनुष्य शरीरात, मनुष्य जन्मामध्ये त्याचा उपयोग आपल्या या जीवनातील ज्या समस्या आहेत है ना, त्या सोडवण्यासाठी करतो. जन्म मृत्यू जरा व्याधी है ना, या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी हा जो संभ्रम तयार झालाय है ना, या संभ्रम सोडवण्यासाठी तो करतो. असं सांगितलंय, ते ब्राह्मण आपल्याला बनायचंय है ना. मग पुढे सांगतात की हे अर्जुनाचा जो इथं भाव आहे है ना, तो भाव या पद्धतीचा भाव असेल तर आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान समजू शकतो है ना. तर अर्जुनासारखा शिष्य बनण्याचा भाव असला पाहिजे, तेव्हाच आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान आपण समजू शकतो है ना. तर बाहेरचे जे शाळा कॉलेजामध्ये पण लोक ज्ञान प्राप्त करतात है ना, त्यांना आपण भौतिकवादी ज्ञानी म्हणू है ना, तर त्यांच्यासारखं असणं हे आवश्यक नाहीये इथं है ना. तर इथं अर्जुनासारखं असणं आवश्यक आहे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करायचं असेल तर है ना. आपल्याला गुरूंकडून ऐकण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि ते जे सांगतील ते आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. ही योग्यता आहे है ना. जर तुम्हाला भगवद्गीता समजायची असेल तर, भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त करायचं असेल तर है ना. आणि ती बरोबर पद्धत काय आहे, की अर्जुनानं जसं मैत्रीपूर्ण व्यवहार थांबवले है ना, आणि तो काय झाला, श्रीकृष्णांचा शिष्य बनण्यास तयार झाला है ना. त्यांना गुरु म्हणून स्वीकार केलं है ना. तर ही जी भगवद्गीता शिकण्यामध्ये है ना, ही जी परंपरा आहे तिथं प्रभुपाद लिहित आहेत की अर्जुन हा पहिला शिष्य आहे है ना, आणि या परंपरेमधून आपण शिकली पाहिजे भगवद्गीता. ही योग्य पद्धती आहे भगवद्गीता शिकण्याची. आणि चुकीची पद्धती काय आहे, जे शाळे कॉलेजामधील जसे जे वैज्ञानिक असतात त्यांची है ना. तर ते काय म्हणतात की इथं काही आपल्याला गुरु स्वीकार करण्याची गरज नाही है ना, श्रीकृष्णाचा शिष्य बनण्याची गरज नाही. तर आपल्याला काय करायचंय, श्रीकृष्णांमधील जो अजन्मा आहे है ना, त्याला आपल्याला शरणागत व्हायचं. श्रीकृष्णांना शरणागत व्हायची काही गरज नाही है ना. तर असे जे हे लोक बोलतात तर ते सगळे मूर्ख लोक आहेत है ना. आणि असे लोक भगवद्गीता समजू शकत नाहीत है ना, असं प्रभुपाद सांगतायत. तर श्रीकृष्णांच्या आतला है ना अजन्म है ना, आणि त्यांचा बाहेरचा ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही. हे श्रीकृष्ण पूर्ण एकच आहेत, आतून आणि बाहेरून, आणि अंतर्बाह्य स्वरूपामध्ये त्यांच्या काही फरक नाही है ना. असं हे मूर्खच लोक असं बोलतात है ना, आणि ते भगवद्गीता नाही समजू शकत है ना, असं प्रभुपादांनी सांगितलंय. ठीक आहे. तर आता काय झालंय आतापर्यंत, तर अर्जुनानं सांगितलं की मला युद्ध करावं वाटत नाही, कारण काय आहे की माझ्या समोर माझे वरिष्ठ आहेत है ना, भीष्म द्रोण आहेत, आणि वरिष्ठांचा आपण आदरच केला पाहिजे है ना, त्यांच्याशी आपण युद्ध नाही केलं पाहिजे असं त्यानं सांगितलं. मग पुढे सांगतो तो की मला कळत नाही काय करावं, आणि तुम्हीच मला आता सांगा, मी तुमचा शिष्य बनतोय है ना, तुम्ही माझे गुरु बना आणि मला सांगा मी काय केलं पाहिजे है ना. आता मग पुढच्या 8व्या श्लोकामध्ये काय करतोय तो, ह्याचा अजून जर तुम्हाला काही आणखीन करून घ्यायचंय कुणाकडून है ना, तर तुम्ही काय करता, त्याची पुनरावृत्ती करता, पुन्हा एकदा ती गोष्ट रिपीट करता है ना, आणखीन एकदा ती गोष्ट सांगता, जेणेकरून काय होईल, तुम्ही जे सांगताय ते तुम्हाला ठामपणे सांगायचं हे लक्षात येईल है ना. तसंच अर्जुन आता 8व्या श्लोकामध्ये त्यांनी 7व्या श्लोकात जे सांगितलं त्याचा अजून एकदा पुनरावृत्ती करतोय है ना, जेणेकरून भगवंतांच्या लक्षात येईल की अर्जुन त्याच्या मतावर ठाम आहे है ना. काय म्हणतोय मग 8व्या श्लोकामध्ये, नाही प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोकमशेषणे यच्छोकम उच्छोक अशेनम इंद्रियाणाम अवाप्य भूमा सपत्न्यम मृद्धम राज्यम सुराणाम अपि चाधिपत्यम. तर काय म्हणतोय अर्जुन, ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल,
असा उपायच मला दिसत नाही, है ना. तर माझ्या जे इंद्रिय आता भ्रमित झालेले आहेत, है ना, त्यांना समजत नाही की ते त्यांची जी मनशांती आहे ती गेलेली आहे, है ना. तर त्यांना असं शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल. तर त्यांना जो शोक झालाय तो कसा नाहीसा करता येईल मला काही दिसत नाही, है ना. स्वर्गातील देवतांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही, है ना. मला कितीही जरी मोठं राज्य मिळालं, है ना, आणि माझा कोणीही दुश्मन नसेल, है ना, तरी त्याच्यामधून जो आनंद आहे, है ना, तर तसं जरी मी प्राप्त केलं तरी काय होणार, माझ्यासमोर हे जे दुःख आहे, शोक आहे, त्याचं मला निराकरण करता येणार नाही. असं अर्जुन जे त्यांनी आतापर्यंत सांगितलं त्याचीच आणखीन एकदा पुनरावृत्ती केलेली आहे, है ना. हे राज्य मिळवून मला काही फायदा नाहीये, तर मला हे दुःख कसं घालवायचं हे तुम्ही मला सांगा. ठीक आहे, वाचा तात्पर्य. वाचा लवकर कोणी तुम्ही. आहेत का सगळेजण? हा वाचू का? वाचा वाचा. हरे कृष्ण. धर्मतत्व आणि नीती नियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या साह्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. ज्या समस्येमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व शुष्क पडत होते, त्या समस्याचे निराकरण करणे हे त्याच्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे, ते त्याने जाणले. भगवान श्रीकृष्णासारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या अडचणी सोडवणे त्याला अशक्य प्राय झाले. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णासारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणून यावर असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असला तरी जर तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तरच तो खरा आध्यात्मिक गुरु आहे. किंवा विप्र किंवा न्यासी शूद्र केने नय एई कृष्ण तत्व वेत्ता सेई गुरु हय. एखाद्या व्यक्तीचे विप्र वैदिक ज्ञानातील विद्वान असणे, हलक्या जातीत जन्माला येणे किंवा संन्यासाश्रमात असणे हे महत्वपूर्ण नाही, परंतु जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आहे आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु होय. चैतन्य चरितामृत मध्ये 8:128 म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले आहे, षटकर्मणी पुनो विप्रो मंत्रतंत्र विशारदः अवैष्णव गुरुन स्याद वैष्णव स्वपचो गुरुहा. वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्या वाचून संपूर्ण वेद विद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही आध्यात्मिक गुरु बनण्यास लायक असू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जरी हलक्या जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्ण भावनाभावित असल्यास आध्यात्मिक गुरु बनण्यास योग्य आहे. पद्मपुराण. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वाच्या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आध्यात्मिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुखसोयींनी समृद्ध संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत, तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या या आहेतच. विविध मार्गाद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांनी श्रीकृष्णाचे त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे कृष्ण भावनाभावित व्यक्ती किंवा कृष्ण विज्ञान सांगितलेल्या भगवद्गीता किंवा श्रीमद भागवत यासारख्या शास्त्राद्वारे मार्गदर्शन घेतले तरच त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते. आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयीमुळे एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मंदाधता याबद्दलचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी विरहित राज्य किंवा स्वर्ग लोकातील देवतासारखे सार्वभौमत्वही माझा शोक दूर करू शकत नाही. म्हणून त्याने कृष्ण भावनेचा आश्रय घेतला. शांती व समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे.
आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धात विनाश होऊ शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु उच्चतर ग्रहलोकावर जाण्या इतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो. भगवद्गीता ही याची पुष्टी करते की क्षणे पुण्य मर्त्यलोके विशांती. जेव्हा पुण्यकर्माच्या फलांचा अंत होतो, तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अच्युत शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरी इतपतच पतन होते. जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अधपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते. यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल, तर त्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णाचा आश्रय घेत आहे, त्याचप्रमाणे आपणही श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्याचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण भवनामृताचा मार्ग आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं आपल्याला काय सांगतायत प्रभुपाद, है ना, की अर्जुनानं जे सांगितलं की माझा जो इंद्रियाचा शोक आहे तो काही केला जाणार नाही, आणि कितीही त्याला जर तुम्ही राज्य जरी दिलं तरी तो जाणार नाहीये, है ना. तर तुम्हीच या श्लोकाचं निराकरण करू शकता, है ना. तर सुरुवातीला प्रभुपाद सांगतात की आपलं जे आपण किती पण शाळा कॉलेजामध्ये जे शिकलोय, है ना, काय शैक्षणिक ज्ञान, तर काय शब्द वापरतात प्रभुपाद त्याला, पुस्तकी ज्ञान, है ना, जे शाळा कॉलेजामध्ये आपण शिकलोय, है ना, पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद, है ना. तर ह्या पुस्तकी ज्ञानाच्या आधारावर, उच्च पदाच्या आधारावर, है ना, आणि विद्वत्तेच्या आधारावर, है ना, तर आपण काही आपल्या जीवनातले जे समस्या आहेत, है ना, जशी अर्जुनाच्या जीवनात समस्या आली, काय समस्या आली आहे अर्जुनाच्या जीवनामध्ये? काय समस्या आली अर्जुनाच्या समोर? त्याने युद्ध करावं किंवा करू नये, ते त्याला कळत नाही, है ना. असंच आपल्या जीवनामध्ये पण समस्या येणार आहेत, आणि त्या आपल्याला सोडवायच्यात की नाही. सोडवायचे असतील तर ते आपण काय पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर आपण नाही सोडवू शकत, विद्वत्तेच्या जोरावर आपण नाही सोडू शकत, है ना. किंवा या समाजामध्ये उच्च पद प्राप्त करून आपण त्या सोडवू शकत नाही, है ना. तर ते आपण कसं सोडवलं पाहिजे, की आपल्याला त्याच्यासाठी गुरुकडे गेलं पाहिजे, है ना, आणि त्यांच्याकडे जाऊन समजून घेतलं पाहिजे, है ना, की मी ही समस्या कशी सोडवू, है ना. तर केवळ कृष्ण किंवा त्यांचे प्रतिनिधी, है ना, हेच काय होऊ शकतात, जे केवळ कृष्ण भावनाभावित आध्यात्मिक गुरु आहेत, है ना, किंवा कृष्ण स्वतः, है ना, हेच आपल्याला या समस्येमधून सोडवण्यासाठी मदत करू शकतात, है ना. आणि कोण आहेत असे हे कृष्णाचे प्रतिनिधी जे आहेत, ते कोण आहेत? ते कोणीही असू शकतात, है ना. किंवा विप्र किबन्यासी शूद्र केन नय येई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु है ना. चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलंय की ते कोणी असू शकतात, ते ब्राह्मण असू शकतात, ते संन्यासी असू शकतात, है ना, ते शूद्र असू शकतात, है ना, पण त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे? कृष्ण तत्ववेत्ता. तर त्यांनी काय केलं पाहिजे? हे कृष्णबद्ध, है ना, श्रीकृष्ण विज्ञानामध्ये ते काय असले पाहिजे? पारंगत असले पाहिजे, कृष्ण तत्ववेत्ता त्यांनी असलं पाहिजे. तेव्हाच काय होतं? ते गुरु होऊ शकतात. असे गुरु ज्यांना काही हे कृष्णाचं तत्व कळलेलं आहे, समजलेलं आहे, अशा गुरूंकडूनच आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जो व्यक्ती पूर्णपणे 100% काय आहे, प्रभुपादांनी सांगितलंय की पूर्णपणे असा व्यक्ती काय आहे? एक कृष्ण भावना भावित आहे, है ना, आणि असा व्यक्ती आपल्या जीवनातील समस्या सोडवू शकतो, असं सांगतात. मग पुढं काय सांगतात प्रभुपाद? तर पुढं ते सांगतात की आणखीन एक सांगितलं त्यांनी गुरुबद्दल, है ना. तर आणखीन एक श्लोक सांगितला की षटकर्मो निपुनो विप्रो
मंत्रतंत्र विशारद अवैष्णवो गुरु न स्यात् वैष्णवश्वपचो गुरु. है ना, म्हणजे गुरु जो असला पाहिजे, जो आपले समस्या सोडवू शकतो, है ना, तो कोण आहे? तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असला पाहिजे, है ना. हम्म. वेद विद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणही आपला गुरु बनू शकत नाही, है ना. तो जो गुरु आहे तो त्याने वैष्णव असला पाहिजे, है ना. अवैष्णव असून त्याला चालणार नाही, है ना. तो जो वैष्णव असेल आणि श्वपच जरी असेल, है ना, म्हणजे काय, कुत्र्याचं मांस खाणारा जरी असेल, है ना, श्वपच म्हणजे, है ना. श्व म्हणजे कुत्रा आणि त्याला पचवणारा, पच, श्वपच, है ना. कुत्रा खाऊन त्याला पचवणारा जरी असेल पण तो वैष्णव असेल तरी चालेल, है ना. कारण वैष्णव, है ना, तेच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात, है ना, या जीवनातून जीवनाच्या समस्या सोडवण्यासाठी, है ना. असं प्रभुपाद सांगतात. हे जो गुरु आहे तो वैष्णव असला पाहिजे, है ना. त्याच्यानंतर प्रभुपाद सांगतायत की जे आर्थिक समस्या आहेत, है ना, आणि जे या जगामध्ये येणारे जे समस्या आहेत, है ना, तर हे आपले समस्या आहेत, है ना, आणि त्या आपण भौतिक कोणत्याही गोष्टीच्या जोरावर आपण त्या सोडवू शकत नाही, है ना. तर आपण बघू शकतो की मोठे मोठे खूप श्रीमंत देश आहेत, प्रभुपाद सांगतायत, है ना, जसे की अमेरिकेसारखे वगैरे, है ना. पण ते खूप प्रयत्न करतात त्यांच्या देशामध्ये शांतता पसरवण्याचा, त्यांच्या देशातली लोक निर्व्यसनी होण्याचा, है ना. ते लोक खूप प्रयत्न करतात, है ना. ही समस्या आहे त्यांच्या याच्यामध्ये, पण ही समस्या ते सोडवू शकत नाही, है ना. कारण काय, तर ते भक्तीचा स्वीकार नाही करू शकत. केवळ भौतिक जोरावर आपण या समस्या सोडवू शकत नाहीत. शांती घेऊन येणे किंवा निर्व्यसनी बनणे, है ना, तर हे शक्य नाहीये. जर भक्त नसेल तर असं करणं अशक्य आहे, है ना. ते हे अर्जुन आपण ते पण ते आपल्याला दिसतंय की अर्जुन म्हणतोय की मला तुम्ही कितीही मोठं राज्य दिलं, है ना, देवतांसारखं जरी राज्य दिलं तरी माझ्या जीवनातील ही समस्या जाणार नाही, है ना. मला तुम्ही राज्य दिलं आणि मला कोणता शत्रू पण नाहीये माझ्या समोर, असं जरी तुम्ही सांगितलं तरी मला हे समस्या जाणार नाही. तर एकच पर्याय आहे इथं, है ना, या समस्यांना दूर करण्याचा आणि शाश्वत आनंदाचा, खऱ्या आनंदाचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, है ना, तर गीता आणि भागवत, है ना, यासारख्या शास्त्रांद्वारे तुम्ही काय करा, भगवंतांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून तुम्ही आश्रय घ्या आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या तुम्ही, है ना. तर हा एकच मार्ग आहे ह्या समस्यांमधून बाहेर येण्याचा, है ना, असं सार रूपामध्ये प्रभुपादांनी सांगितलं या तात्पर्यामध्ये. तर त्याच्यासाठी अर्जुन जे करतोय की त्याच्या जीवनामध्ये समस्या आहेत पण त्याच्यासाठी त्याच्याकडे योग्य मार्ग पण आहे, है ना. तो मार्ग काय आहे योग्य? आपल्या जीवनातील समस्या आपल्याकडे आहेत तर मग आपण काय केलं पाहिजे? आपण काय शिकलो इथं अर्जुनाकडून? आपण गुरुचा आश्रय घेतला पाहिजे, हा, आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला पाहिजे. आध्यात्मिक गुरूंचा. आणि ते कसे असले पाहिजे ते आध्यात्मिक गुरु? ते कृष्ण विज्ञानात पारंगत हा, असले पाहिजे, कृष्ण हा, वेत्ता असले पाहिजेत. बरोबर. अशा व्यक्तीकडे जाऊन आपण त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे की आपल्या जीवनातील समस्या आपण कशा दूर कराव्या. ठीक आहे, असं हे आपण इथं शिकलो. मग आता इथं अर्जुनानं काय केलंय की असं सांगितलंय, है ना, त्याची परिस्थिती कृष्णाला, है ना. तर आता संजय बोलतोय इथं अर्जुनाची ही परिस्थिती पाहून, तो धृतराष्ट्राला काही सांगतोय. ते पुढच्या श्लोकामध्ये आपण बघूया. तर काय म्हणतोय संजय मग अर्जुनाची अशी परिस्थिती पाहून? संजय उवाच एवं उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न युत्स्य इति गोविंदम उक्त्वा तुष्णीं बभूवः, है ना. संजय काय म्हणतोय? संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर परंतप अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही, आणि स्तब्ध झाला, है ना. असं सांगितलं त्यानं आता की तुम्हीच मला मार्गदर्शन करा. आणि ह्याच्यानंतर मग तो
थांबला, आपल्याला गीतेमध्ये नाही. तर आता ह्याच्या पुढं काय झालं, संजय आपल्याला सांगतोय. तर ह्याच्या पुढं सांगितलं, तुम्हीच मला मार्गदर्शन करा आणि आता मला काही युद्ध करायचं नाही, मी युद्ध करणार नाही, असं स्पष्टपणे अर्जुनानं श्रीकृष्णांना सांगितलंय, है ना. संजय आपल्याला सांगतोय, है ना, मी युद्ध करणार नाही असं अर्जुन म्हणला आणि स्तब्ध झाला एकदम, है ना. स्तब्ध झाला म्हणजे काय हो, एकदम शांत झालं. पुतळ्यासारखा, है ना. हलत नाही, डुलत नाही, काहीच नाही, बोलत नाही, स्तब्ध झालेला आहे अर्जुन, है ना. ठीक आहे, तात्पर्य वाचा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. वाचा. अर्जुन युद्ध करणार नव्हता व त्याऐवजी युद्धभूमीचा त्याग करून भिक्षाटन करण्यास जाणार होता. हे समजल्यावर धृतराष्ट्राला नक्कीच आनंद झाला असला पाहिजे. पण शत्रूला मारण्या इतपत अर्जुन सक्षम आहे. परंतप असे सांगून संजयाने धृतराष्ट्राची निराशा केली. थोड्या वेळापुरता जरी अर्जुन आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे व्याकुळ झाला होता, तरी तो शिष्य म्हणून परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु श्रीकृष्ण यांना शरण गेला. यावरून असे दिसून येते की थोड्याच कालावधीत तो कौटुंबिक आसक्तीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाने किंवा कृष्ण भावनेने परिपूर्ण होऊन निश्चितपणे युद्ध करील. याप्रमाणे धृतराष्ट्राच्या आनंदात विरजनच पडेल, कारण श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्ञान प्रदान केल्यामुळे तो शेवटपर्यंत युद्ध करील. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता प्रभुपाद आपल्याला काय सांगताय तिथं या तात्पर्यातून, की अर्जुन तर युद्ध करणार नाही, है ना, असं संजय जेव्हा सांगतो तेव्हा धृतराष्ट्राला काय होईल, आनंदच होईल, है ना. पण हे संजयाला समजते ना, की धृतराष्ट्राला असं वाटतंय मी असं बोललो तर, पण तो अशा पद्धतीने सांगतोय की अर्जुनाला काय म्हणतोय, तो परंतप म्हणतोय, है ना. तर परंतप म्हणजे काय, जो शत्रूंना हरवू शकतो, असा. तर असं म्हटल्यामुळं काय होईल, की धृतराष्ट्राच्या लक्षात येईल की अरे अर्जुन आत्ता निराश आहे, है ना. पण आत्ता जरी तो निराश असला तरी त्याच्याकडे निराशेमधून बाहेर येण्याचा जो योग्य मार्ग आहे तो कोणता आहे हो? निराश आहे, संभ्रम आहे, ह्याच्यातून बाहेर येण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? भगवान कृष्ण आहेत, गुरु आहेत भगवान, त्याचे. हा, गुरु आहेत, है ना. जरी आपण निराशेमध्ये असतो, संभ्रमामध्ये जरी असलो, पण आपण जर गुरूंना जर विचारलं तर काय होईल, त्या संभ्रमातून, निराशेमधून आपण बाहेर येऊ शकतो, है ना. तर हे अर्जुनाकडे तसे त्यांनी गुरु केलेले आहेत, है ना, भगवान श्रीकृष्णांना, है ना. मागच्या श्लोकामध्ये आणि त्याच्या अगोदरच्या 7व्या 8व्या श्लोकामध्ये त्यांनी श्रीकृष्णांना गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे, है ना. तर त्याच्यामुळं अर्जुन आत्ता जरी निराशेत असता, दुःखामध्ये असता, संभ्रमात असला, तरी त्याच्यामधून बाहेर येण्याचा जो योग्य मार्ग आहे तो पण त्याच्याकडे आहे, है ना. असं नाही की तो आता संभ्रमात आहे, निराशेत आहे म्हणून जन्मभर तिथंच राहणार आहे, असं नाही, है ना. त्याच्यातून बाहेर येण्याचा पण त्याच्याकडे मार्ग आहे, आणि हे खूप महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्याला शिकण्यासारखं आहे इथं अर्जुनाकडून, है ना, की या भौतिक जगतातील परिस्थिती आपल्याला निराशित करणारीच आहे, है ना, संभ्रमित करणारीच आहे, है ना. एक ना एक दिवस आपण सगळेजण, है ना, असं नाहीये की या जगामध्ये या निराशे आणि संभ्रमापासून कुणी वाचलेलं आहे, है ना. तर आपण बघू शकतो अर्जुनाचे गुण आपण बघितले, त्याच्यामध्ये किती सद्गुण आहेत, है ना. तो कशामुळे आहे, तो त्याच्यामध्ये हे सद्गुण, तो भक्त आहे. हा, भक्ती करत असल्यामुळं त्याच्याकडे एवढे सद्गुण आहेत, है ना. आणि त्याची जी योग्यता आहे, भौतिक योग्यता, है ना, ती कशी आहे हो, तो एवढा चांगला बाण चालवतो, एवढा तरबेज आहे, एवढ्या मोठ्या राजघराण्यातला आहे, है ना. तर अर्जुनापेक्षा काही आपण मोठे होऊ शकत नाहीत या जगामध्ये. आपण कितीही मोठे असलो, है ना, आपण कितीही मोठी आपण पदवी प्राप्त केली तर अर्जुनाच्या दृष्टिकोनापेक्षा आपण कमीच नसणार, है ना. तर अर्जुन खूप मोठा होता, राजघराण्यातला होता, भौतिक ह्याच्यातून आणि आध्यात्मिक ह्याच्यातून पण काय, त्याच्याकडे खूप चांगले सद्गुण आहेत, है ना, एवढे आपल्याकडे नाही आहेत, है ना. तर आपल्या अपेक्षा अर्जुन खूप पुढे असून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये असे संभ्रम आलेले आहेत, है ना. तर आपल्या जीवनात तर ते नक्कीच येतील, आपण समजू शकतो. आणि अशा संभ्रम आल्यानंतर, निराशा आल्यानंतर त्याच्यामधून बाहेर येण्याचा जो योग्य मार्ग आहे की आपल्याकडं
गुरूंचं मार्गदर्शन असलं पाहिजे, तरच आपण ह्याच्यातून बाहेर येऊ शकतो, है ना. त्याच्याशिवाय अन्य कोणता मार्ग नाही. तर मग हे धृतराष्ट्राला माहित आहे, है ना, की तो मार्गदर्शन घेतोय, त्यांनी कृष्णाला गुरु म्हणून स्वीकारलेलं आहे, है ना. त्याच्यामुळं त्याची थोडीशी निराशा पण झालेली आहे धृतराष्ट्राची, असं सांगतायत इथं प्रभुपाद. आणि थोड्याच कालावधीत तो कौटुंबिक आसक्तीमुळे उत्पन्न झालेल्या मिथ्या शोकातून मुक्त होईल, है ना. कशामुळं? कारण त्याच्याकडे योग्य उपाय आहे, त्याच्याकडे ते योग्य गुरु आहेत, है ना. आत्मसाक्षात्कारांच्या ज्ञानामुळे किंवा कृष्ण भावनामुळे परिपूर्ण होऊन निश्चितपणे युद्ध करील, है ना. त्याच्यामुळे तो आता ह्याच्यातून बाहेर येईल आणि तो युद्ध करील, है ना. तर अर्जुनामध्ये अशा प्रकारचे जे त्यांनी शरणागती दाखवलेली आहे, है ना, अर्जुनामध्ये, है ना, ते कशामुळं? तर तो त्या ठिकाणी हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहे, है ना. आणि तो शोक करत बसलेला नाहीये, तर शोक झालाय त्याला, पण तो बसलेला नाही, तो गुरुकडे गेलेला आहे, है ना. आणि त्याच्यामुळं थोड्याच काळात तो त्याच्या मूळ स्थितीमध्ये तो वापस येईल आणि तो युद्ध करील अशी अपेक्षा आहे, है ना. ठीक. असं म्हणल्यानंतर संजय अजून पुढं बोलतोय, है ना. काय म्हणतोय संजय पुढं? तमोवाच ऋषिकेश प्रहसनीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. तम उवाच, है ना. तर अर्जुनानं असं कृष्णाला सांगितलं, है ना. मग कृष्ण काय उत्तर देत आहेत? अर्जुन जेव्हा असं म्हणला की मी युद्ध करणार नाही, है ना, आणि तो स्तब्ध झाला, है ना. असं झाल्यावर तो युद्ध करणार नाही म्हणल्यानंतर स्तब्ध झाल्यानंतर कृष्णाचं काय उत्तर आहे तो पण संजय सांगतोय. तर कृष्ण काय म्हणताय तो? तर कृष्ण म्हणतायत की ते पहिल्यांदा हसतायत, है ना, अर्जुनाचं असं बोलणं बघून, है ना. प्रहसन इव भारत, है ना. ते हास्य करीत, है ना. ते काय म्हणाले? दोन्ही सैन्याच्या ते मध्ये गेले, है ना. तिथंच होतं त्यांचा रथ, है ना. कारण आपण बघितलं की अर्जुनानंच सांगितलं होता की दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जावा, है ना. तर श्रीकृष्ण तिथं घेऊन गेले होते दोन्ही सैन्याच्या मध्ये. दोन्ही सैन्याच्या मध्ये तिथं जाऊन कृष्ण काय म्हणाले? याप्रमाणे म्हणाले. आता ते पुढच्या श्लोकात आहे, है ना. फक्त म्हणाले एवढंच संजयनं इथं आहे. श्रीकृष्ण 11व्या श्लोकात बोलतील, है ना. तात्पर्य वाचा, काय सांगतायत प्रभुपाद आपल्याला. हरे कृष्ण. ऋषिकेश आणि वाचतंय का कोण? नाही नाही, तुम्हीच वाच. वाचा मग. ऋषिकेश आणि गुडाकेश या दोन घनिष्ठ मित्रांमध्ये संभाषण चालले होते. मित्र या नात्याने दोघेही एकाच पातळीवर होते, पण त्यांच्यापैकी एकाने स्वेच्छेने दुसऱ्याचे शिष्यत्व पत्करले. श्रीकृष्ण हसले, कारण एका मित्राने शिष्यत्व पत्करले होते. सर्वांचे अधिपती या नात्याने ते नित्य सर्वोच्चांपेक्षा ज्येष्ठ आहेत. तरी सुद्धा भक्तासाठी भगवंत हे मित्र, पुत्र किंवा प्रियकर यांपैकी कोणताही संबंध ठेवण्यास सदैव तयार असतात. पण जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला तेव्हा ते गुरु बनले आणि शिष्यांबरोबर त्यांनी गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण केले. असे दिसते की गुरु आणि शिष्यांमधील संवाद सर्वांच्या लाभासाठी दोन्ही सैन्यांच्या मध्ये प्रकटपणे चालला होता. म्हणून भगवद्गीतेतील संवाद हा फक्त विशिष्ट व्यक्ती, समाज, जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि त्याचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे. धन्यवाद. तर इथं काय सांगतायत की प्रभुपाद आपल्याला सांगतायत की अर्जुन काय झालाय? श्रीकृष्णांचा शिष्य झालाय स्वेच्छेने. त्याच्यावर काही जबरदस्ती नव्हती, है ना, की तू शिष्य बनलंच पाहिजे. पण त्याला वाटलं तसं हा योग्य मार्ग आहे म्हणून तो भगवंतांचा शिष्य बनलेला आहे, है ना. आणि ते अगोदर मित्र होते, है ना. तर भगवंत हे मित्र काही नाही आहेत, पण तत्वरूपामध्ये काय आहेत? ते सगळ्यांपेक्षाच श्रेष्ठ आहेत, आपल्या सगळ्यांचेच ते ज्येष्ठ आहेत, है ना. तरी सुद्धा भक्तासाठी भगवंत हे
मित्र, पुत्र किंवा प्रियकर है ना, या संबंधामध्ये ते येतात, ते जरी श्रेष्ठ असले तरी, है ना. पण जेव्हा त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करण्यात आला तेव्हा ते गुरु बनले, है ना. जसं भक्ताने स्वीकार केला तसं ते बनतात. आणि शिष्यांबरोबर त्यांनी गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण केले. तर जे काही भूमिका भगवंत घेतात ते एकदम परिपूर्णपणे ती निभावतात, है ना. त्यांनी जर गुरुची भूमिका घेतली, मित्राची भूमिका घेतली, आणि कोणतीही भूमिका त्यांनी घेऊ, है ना, ते पूर्णपणे ते निभावतात. आणि ते गंभीर गुरुप्रमाणेच गंभीर संभाषण त्यांनी केलेलं आहे. असे दिसते की गुरु आणि शिष्यांमधील संवाद सर्वांच्या लाभांसाठी आहे ना. या जे गुरु शिष्यामध्ये जो संवाद चालू आहे ना, याच्यामधून आपल्या सगळ्यांना लाभ होणार आहे. म्हणून भगवद्गीतेत हा संवाद आहे ना. फक्त विशिष्ट व्यक्ती, समाज ना, जातीसाठी नसून तो सर्वांसाठी आहे. त्याचे श्रवण करण्याचा मित्र अथवा शत्रू दोघांनाही समान अधिकार आहे. तर इथं प्रभुपाद आता सांगतायत की हे भगवद्गीता काही कोणत्याच जातीसाठी किंवा कोणत्या धर्मासाठी नाहीये, ना, कोणत्या समाजासाठी नाही, तर ती सगळ्यांसाठीच आहे. जगातल्या काही विशिष्ट देशासाठी आहे असं नाहीये, तर सगळ्यांसाठीच आहे. हे कारण सगळ्यांच्या जीवनामध्ये काय येणार आहे, संभ्रम येणार आहे, निराशा येणार आहे, है ना. आणि त्यावेळेस आपण कसं वागावं हे आपल्याला भगवद्गीतेतून समजणार आहे. दुःख येणार आहे. असं नाही की फक्त भारतामधल्या लोकांच्याच असं येणार आहे जीवनामध्ये संभ्रम, निराशा, है ना, किंवा केवळ हिंदू धर्माच्याच लोकांमध्ये अशी निराशा येणारे, संभ्रम येणारे, असं नाहीये. सगळ्या लोकांसाठी येणार आहे, है ना. त्याच्यामुळं या सगळ्या लोकांसाठी ही भगवद्गीता आहे. असं कोणी नाहीये जगामध्ये की ज्याच्यासाठी ही भगवद्गीता नाहीये. सगळ्यांसाठीच ही भगवद्गीता आहे. या भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे ना, सगळ्यांसाठीच आहे. लहान्यासाठी, मोठ्यासाठी, आहे ना, सगळ्यांसाठीच आहे ना. कुणाच्याही जीवनात आजकाल कधीही संभ्रम येऊ शकतो. असं नाहीये की लहानांच्या जीवनात नाही येणार, आहे ना, त्यांच्या पण येऊ शकतो, आहे ना. आजकाल किती लहान लहान मुलंच काय करतायत, आत्महत्या करतायत, आहे ना, या निराशेमुळं, आहे ना, आपण बघू शकतो. तर आता इथं संजयानं सांगितलंय, है ना, की श्रीकृष्ण म्हणाले, है ना. तर काय म्हणाले ते आता पुढच्या श्लोकामध्ये आहे. ठीक आहे. भगवंत काय म्हणते, अशोचान अन्वशो सॉरी, श्री भगवान उवाच अशोचान अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. श्रीकृष्ण काय म्हणतात, श्री पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तुझे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करीत नाहीत. तर इथं भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, तू खूप चांगलं बोलतोस, एक ज्ञानी माणसासारखं, है ना. एकदम तू सांगतोस की काय बाबा, युद्ध केलं तर असं होईल, युद्ध नाही केलं तर असं होईल, है ना. जसं एकदम तू हे चांगलं सांगतोस, है ना. आणि मला असं करावं वाटतंय, है ना, मला असं वाटतंय. तू असं सगळं सांगण्यात एकदम पंडितासारखं आहेस, है ना. म्हणजे काय, पंडित नाहीयेस, त्यांच्यासारखं तू बोलतोयस फक्त, है ना. पंडित असतं तर तुला शोक झाला नसता, है ना. तू पंडिताप्रमाणे बोलताना, है ना, फक्त बोलतोस तू त्यांच्यासारखं, पण काय, जे शोक ज्याच्यासाठी केला आहे त्याच्यासाठी, सॉरी, ज्याच्यासाठी ज्याच्यासाठी शोक करायला पाहिजे, है ना, त्या गोष्टींसाठी तू शोक करत नाहीस, है ना. आणि अनावश्यक गोष्टींसाठी शोक करतोयस, है ना, असं भगवंत सांगतोय. जे ज्ञानीजन असतात, जे पंडित असतात, ते काय करतात, कुणाबद्दलच कधीच शोक करीत नाहीत, है ना. ते फिक्स असतात, है ना, ते स्थिर असतात. कशामध्ये,
त्यांच्या अध्यात्माकडे जाण्यामध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये ते स्थिर असतात, है ना. तू तसा नाहीयेस, तू शोक करतोयस, है ना. त्याच्यामुळे तू असा पंडित किंवा बुद्धिमान नाहीयेस. तर इथं काय अप्रत्यक्ष रूपाने भगवंतांनी काय केले, अर्जुनाला थोडस इथं त्याला ते बोललेत, है ना, कडक शब्दामध्ये बोललेत, एकदम सभ्य कडक शब्दामध्ये, है ना. ठीक, वाचा तात्पर्य, आपण बघूया काय म्हणतायत ते तात्पर्यात. हरे कृष्ण. वाच. भगवंतांनी तात्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले. भगवंत म्हणाले की तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, पण तू जाणत नाहीस की जो विद्वान आहे किंवा ज्याला शरीर आणि आत्म्याचे ज्ञान आहे, तो जीविताबद्दल किंवा मृत व्यवस्थेबद्दल शोक करीत नाही. पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जड व चेतन आणि उभयतांच्या काला जाणणे म्हणजेच ज्ञान होय. राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, असा अर्जुनाचा युक्तिवाद होता. पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्वापेक्षा ही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा याबद्दलचे ज्ञान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आणायला नको होता. वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल व्यर्थ शोक करीत होता. या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणार आहे, म्हणून आत्म्या इतकेच हे शरीर महत्त्वपूर्ण नाही. हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं तात्पर्यामध्ये काय सांगतायत प्रभुपाद आपल्याला, की पहिल्यांदा ते सांगतात की कोण आहे ज्ञानी. तर पहिल्यांदा ते सांगत असताना ज्ञानी कोण आहे, है ना. प्रभुपाद आपल्याला सांगतात की अर्जुनाला भगवंतांनी काय केले, खडसावले, है ना. जसे आता भगवंत काय झालेत, गुरु झालेत अर्जुनाचे. तर ते गुरुपद स्वीकारल्यामुळे त्यांनी काय केले, त्याला मूर्ख म्हटलंय अप्रत्यक्षपणे, है ना. एकदम सभ्य शब्दामध्ये त्याला मूर्ख असं म्हणून त्याला खडसावलेलं आहे, है ना. तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस, पण तू जाणत नाहीस, म्हणजे तू विद्वान नाहीस, है ना. तर विद्वान मनुष्य जाणतो की शरीर आणि आत्मा, है ना, हे वेगवेगळे आहेत, है ना. आणि ते कधीच या शरीर जेव्हा जिवंत आहे किंवा मेलेलं आहे, है ना, या दोन्ही अवस्थामध्ये ते कधीच शोक करत नाहीत, कधीच दुःख करत नाहीत, है ना, कधीच पश्चाताप ते करत नाहीत. त्याच्यामुळे तू तसं करतोयस, त्याच्यामुळे तू विद्वान नाहीयेस. आपल्याला समजतं की जे विद्वान व्यक्ती असतात तर ते कोण आहेत, तर ते शरीर आणि आत्मा, है ना. तर हे जेव्हा शरीर जिवंत आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आत्मा असतो तेव्हा ते जिवंत आपण आहे असं त्याला म्हणतो, आहे ना. किंवा जेव्हा आत्मा शरीरामधून निघून जातो तेव्हा आपण समजतो की हे शरीर मृत आहे. अशा दोन्ही अवस्थांमध्ये, है ना, तर ते काय कधी शोक करीत नाहीत, है ना. असं हे ज्ञानी विद्वान माणसाचं लक्षण आहे. आणि ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञान म्हणजे काय त्याची पण इथं व्याख्या दिलेली आहे, है ना. जड व चेतन आणि उभयतांच्या नियंत्रकाला जाणणे म्हणजे ज्ञान आहे, है ना. जड म्हणजे काय हो, म्हणजे हे शरीर, है ना, जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, जे जीवित नाहीये, है ना, असं जड. आणि चेतन म्हणजे काय, परमात्मा, आत्मा. आत्मा, हा ना, या ठिकाणी आत्मा, है ना. तर तर परमात्मा पण चेतन असतो, पण इथं त्याचा अर्थ काय, आत्मा असा आहे, है ना. तर हे शरीर आणि आत्मा, है ना, यांना जाणणं आणि काय उभयतांच्या म्हणजे काय हो, उभयतांच्या म्हणजे दोन्ही. हा दोन्हींच्या दोन्ही. नियंत्रकाला, है ना. हम्म. तर कोण आहेत ह्या दोन्हीचे नियंत्रक, भगवान कृष्ण. हा हा कशाचे नियंत्रक आहेत ते उभयतांचे, उभयतांचे. म्हणजे कशाचे, कशासाठी आले हे उभयत शब्द, कोणत्या शरीर आणि दोघ, आत्म्यासाठी. हा जड आणि चेतन, शरीर आणि आत्म्यासाठी, चेतनसाठी. है ना. त्याचे जे नियंत्रक आहेत भगवान, है ना, बरं. त्यांना जाणणे
म्हणजे काय हो? ज्ञान आहे ना. तर ज्ञान म्हणजे काय? तर 3 गोष्टींना जाणणे आहे ना. कोणत्या कोणत्या 3 गोष्टी? जड, चेतन ब्रह्मन, आणि उभय. परमात्मा आणि भगवान. नाही नाही, हरे कृष्ण. इथं काय सांगितलं? जड, चेतन आणि उभयतांना. हा, कोण उभं येतं? त्यांचे दो नियंत्रक आहे ना. नियंत्रक. जड, नियंत्रक. चेतन आणि ह्या दोन्हीचे जे नियंत्रक आहेत भगवंत, या तिघांना जाणणे म्हणजे काय आहे? नियंत्रक भगवंत. काय आहे या तिघांना जाणणे म्हणजे? ज्ञान. 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 आणि ज्ञानाची व्याख्या केली. तर आपण म्हणतो की ज्ञान 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 आहे ना, पण ते काय आहे? तर या तिघांना जाणणं म्हणजे ज्ञान आहे आणि असं सांगितलंय प्रभुपादांनी आपल्याला. ज्ञानाची व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढं सांगतायत प्रभुपाद है ना. तर वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र असतात है ना. राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यामध्ये धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता. पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्वांपेक्षाही जड प्रकृती, आत्मा आणि परमात्मा याबद्दलचे जे ज्ञान आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि या ज्ञानाच्या अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आव आणायला नको होता. वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे जो शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल व्यर्थ शोक करीत होता. तर इथं काय म्हणतायत प्रभुपाद की राजकारण आणि समाजशास्त्र ह्याच्यामध्ये काय पाहिजे? धार्मिक तत्वांना, धर्मशास्त्रांना है ना कुठं दिलेत? हे आणणं बरोबर आहे ना. पण अर्जुनाला इथं माहिती होतं की आपण धर्मशास्त्रांना अनुसरून आपण या राजकारणामध्ये, समाजशास्त्रामध्ये आपण व्यवहार केले पाहिजेत, हे अर्जुनांना माहिती होतं. पण ह्या धर्मशास्त्राच्या वर पण अजून एक शास्त्र आहे ना. त्यांचं नाव काय आहे? ज्ञानशास्त्र है ना. धर्मशास्त्राच्या पण वर शास्त्र आहेत, त्याचं नाव काय? ज्ञानशास्त्र है ना. आणि या ज्ञानशास्त्रामध्ये काय सांगितलंय? त्याच्या नावातच आहे ज्ञानशास्त्र, म्हणजे ज्ञानाबद्दलचे हे शास्त्र आहेत. आणि ज्ञान म्हणजे काय ते प्रभुपादांनी सांगितलं है ना. म्हणजे काय? तर शरीर, आत्मा आणि या दोघांचा जो नियंत्रक आहे भगवंत है ना, ह्या तिघांबद्दल जिथं माहिती दिलेली आहे त्याला काय म्हणणार आपण? ज्ञान. ज्ञानशास्त्र है ना. ह्या ज्ञानाबद्दल जिथं माहिती दिली आहे ते ज्ञानशास्त्र, जिथं धर्माबद्दल माहिती दिली आहे ते धर्मशास्त्र है ना. त्या अर्जुनाचं जे ज्ञान आहे ते कुठपर्यंत आहे? ह्या धर्मशास्त्रापर्यंत आहे. पण या धर्मशास्त्राच्या पण वर अजून शास्त्र आहेत है ना. ते कोणते आहेत? ज्ञानशास्त्र आहेत. असं प्रभुपाद आपल्याला इथं सांगतो. ते भगवंतांना सांगायचे है ना की या धर्मशास्त्राच्या पण जे वर शास्त्र आहेत है ना ते कोणते आहेत? ज्ञानशास्त्र आहेत. ठीक आहे. वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे जो शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल तो व्यर्थ शोक करीत आहे. कारण का करतोय असं? त्याला ज्ञानशास्त्राबद्दल माहितीच नाही है ना. शरीर आणि आत्म्याबद्दल आणि त्याचा जो नियंत्रक आहे ह्याच्याबद्दल अर्जुनाला माहितीच नाहीये है ना. या शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे. म्हणून आत्म्या इतके हे शरीर महत्वपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे. आता पंडितची पण व्याख्या केली आहे ना. पंडित म्हणजे कोण? ज्याला माहिती आहे की शरीर आणि आत्मा हे दोन वेगळे आहेत आणि हे आत्मा महत्वाचा आहे, शरीर एवढं महत्वाचं नाहीये, असा व्यक्ती पंडित आहे. भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत होत नाही. तर हे जे आपला शोक होतो है ना ते हे भौतिक परिस्थितीमुळे नाहीये, तर आध्यात्मिक परिस्थितीमुळे आहे, आत्म्याच्या परिस्थितीमुळे आहे. काहीही केलं तर भौतिक गोष्टी काहीही करा त्याच्यामधून आपल्याला शोक आपला जाऊ शकत नाही है ना. आपल्याला असं वाटतं की मला माझ्याकडे हे भौतिक गोष्ट असेल, ती भौतिक गोष्ट असेल तर मला आनंद प्राप्त होईल, माझ्या ज्या समस्या आहेत त्या निघून जातील. पण तुम्ही कितीही भौतिक गोष्टी आणा, तुमच्या जीवनातल्या समस्या जाणारच नाहीत है ना, जोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक गोष्टींना स्वीकारत नाही तोपर्यंत.
इथं प्रभुपादांनी काय सांगितलं आपल्याला, की अर्जुन स्वतःला पंडित समजतोय, पण तो पंडित नाहीये, है ना. त्याचं काय कारण दिलं प्रभुपादांनी, तर प्रभुपादांनी सांगितलं की अर्जुनाचं जे ज्ञान आहे, है ना, ते काय आहे, धर्मशास्त्रापर्यंतच आहे, आणि त्याला ज्ञानशास्त्राबद्दल काही माहिती आहे का, माहिती आहे का अर्जुनाला, नाही. नाहीये माहिती, है ना. नाही नाही नाही. मग आता भगवंत काय सांगतील, ज्ञानशास्त्रातून माहिती सांगतील, है ना. आणि ज्ञानशास्त्रातून माहिती सांगतील म्हणजे काय सांगतील भगवंत, काय आहे ज्ञानशास्त्रामध्ये, आत्मा, शरीर आणखीन स्वतःविषयी माहिती. हा, भगवंत स्वतःविषयी म्हणजे भगवंतांविषयी माहिती. तर आता तेच इथं चर्चा करतील भगवंत, शरीर आणि आत्मा, है ना. आणि ह्यांचे जे नियंत्रक आहेत शरीर आणि आत्म्याचे, है ना, ते कोण आहेत, भगवंत. ह्यांच्याबद्दल भगवंत सांगतील, है ना. कारण भगवंतांना वाटलंय की आता अर्जुनामध्ये हेच कमी आहे, है ना. त्याला धर्मशास्त्राचं ज्ञान आहे, पण ज्ञानशास्त्राचं त्याला ज्ञान नाहीये, है ना. त्याच्यामुळं भगवान आता ह्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत काय करणार, हे शरीर आणि आत्मा या विषयावर ते बोलणार आहेत. हे आपण इथं समजून घेतलं प्रभुपादांकडून. तर इथं भगवंतांनी अर्जुनाला काय म्हटलंय, मूर्ख असं म्हटलंय, है ना. का म्हटलंय हो मूर्ख, नातेवाईकांचे शरीर विनाश होतील, मारले जातील, शरीराबद्दलच बोलतो. ते पण आहे, पण मूर्ख म्हणजे काय, जसं मूर्ख व्यक्तीला कळत नाही की काय केलं पाहिजे, है ना, कोणत्या गोष्टीबद्दल दुःख मानलं पाहिजे, कोणत्या गोष्टीचं दुःख केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीचं दुःख केलं नाही पाहिजे, है ना. तर ते मूर्खांना कळत नाही. तसंच अर्जुन काय करतोय, मूर्खाप्रमाणे ज्या गोष्टीचं दुःख शोक केला पाहिजे त्याचं नाही करत, आणि ज्याचं नाही केला पाहिजे त्याचा तो शोक करतोय. बरोबर आहे. असं केल्यामुळं भगवंत काय म्हणतायत त्याला, मूर्ख. मूर्ख म्हणतायत. ठीक आहे. तर आता भगवंत काय करतील, 12व्या श्लोकापासून हे ज्ञान देतील, ज्ञानशास्त्रांमध्ये जे ज्ञान आहे ते भगवंत देतील 12व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत. ठीक आहे. तर म्हणजे हे शरीर आणि आत्म्याबद्दल हे श्लोक असतील. या श्लोकांमध्ये काय होईल, ते बोलत असताना विषय एकच आहे 12 ते 30 मध्ये. मग ते काय होईल, कधी कधी हा विषय भगवंत पुनरावृत्ती करतील, है ना. बरेचशे श्लोकामध्ये तुम्हाला सारखे सारखेच शब्द दिसतील आणि थोडस रिपीट होईल, है ना. कारण हे ज्ञानशास्त्र म्हणजे काय आहे, तत्वज्ञान आहे. ज्ञान म्हणजे तत्वज्ञान असतं, है ना. थोडस हे तुम्हाला अवघड वाटेल, कंटाळवाणं वाटेल, पण कारण काय, एकच विषय आहे, पण ते आपण अभ्यास करूया. आपण थोडं थोडं अभ्यास केलं तर ते आपण समजून घेऊया काय आहे ते, है ना. तर हे ज्ञान वगैरे ह्या ज्या गोष्टी थोड्याशा हेच वाटतात, समजायला अवघड असल्यामुळे थोड्याशा कंटाळवाण्या वाटतात, है ना. तर ते तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर नाही वाटणार, त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर हे कंटाळवाणं असं तुम्हाला वाटणार नाही. ठीक आहे. तर आपण बघूया श्लोकामध्ये, नत्वेवाहं जातु नाशं न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम, है ना. तर भगवंत काय म्हणतात की नत्वेवाहं जातु नाशं, है ना. न म्हणजे कधीच नाही, त्वेवाहं म्हणजे तू एव अहम, है ना. म्हणजे ज्या काळी, है ना, तू म्हणजे परंतु, है ना. तर अहम, है ना, ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे, है ना, नत्वम नेमे जनाधिपा, हे सगळे जे राजे अस्तित्वात नव्हते, है ना, असा काळ कधीही नव्हता, आणि भविष्य काळात आपण अस्तित्वहीन होणार असेही नाही, है ना. असा काही काळ नव्हता की जिथं मी, तू आणि हे सगळे जे राजे इथं दिसत आहेत, ही जी प्रजा इथं राजे, आजूबाजूला आपल्या जे सगळे व्यक्ती दिसत आहेत, हे आपण तिघ पण काय होतो,
सदैव अस्तित्वात आपण आहेत, है ना. आपण अस्तित्वात नाही आहेत असा कधी काळ नव्हता, है ना. आणि आत्ता पण आपण काय आहोत, अस्तित्वात आहोत, है ना. आणि भविष्यामध्ये पण आपण आपलं अस्तित्व सोडणार असं कधी होणार नाहीये, है ना. अस्तित्वविहीन आपण होणार असं कधी होणार नाही, है ना. तर इथं काय सांगितलं हो भगवंतांनी अप्रत्यक्षपणे काय बोलले या श्लोकामध्ये, है ना. काय बोलले की आत्मा रूपामध्ये, है ना, आत्मा रूपामध्ये काय, भगवंत, अर्जुन आणि तिथले सगळे जे राजे होते हे अनादी काळापासून, है ना. तर हे सगळे अस्तित्वात आहेत कारण आत्मा काय सनातन आहे, है ना. तर अनादी काळापासून हे नेहमी अस्तित्वामध्ये आहेत. आणि आत्ता पण ते वर्तमान काळामध्ये पण आहेत, भूतकाळामध्ये पण होते, वर्तमान काळामध्ये पण आहेत आणि भविष्य काळामध्ये पण ते असतील. बरोबर आहे, असं भगवंतांनी इथं अप्रत्यक्षपणे सांगितलंय, है ना. तात्पर्य वाचा, मोठं तात्पर्य तात्पर्य आहे. हा, एक परिच्छेद. वैयक्तिक ठीक कर्मानुसार आहे, पूर्ण वाचा. हा. तात्पर्य वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफलानुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत असे कठोपनिषद आणि श्वेताश्वतर उपनिषदांमध्ये सांगण्यात आले आहे. तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णांशाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. जे संतजन त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते. कठोपनिषद 2.2.13. नित्य नित्यानां चेतन श्वेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान् तमात्मस्थं येन पश्यन्ति धीरास्तेषां शांतीः शाश्वती नेतरेषाम्. अर्जुनाला जे वैदिक सत्य सांगण्यात आले ते जगातील सर्व व्यक्तींनाही, विशेष करून ज्यांच्याकडे वास्तविकपणे अतिशय तोकडे ज्ञान आहे पण स्वतः विद्वान असल्याचा देखावा करतात त्यांना सांगण्यात आले आहे. भगवान स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः, अर्जुन आणि युद्धभूमीवर जमलेले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असते आणि बद्ध अथवा मुक्त या दोन्ही अवस्थांमधील सर्व जीवांचे भगवंत हेच नित्य पालन करता आहेत. पुरुषोत्तम श्री भगवान हे परमपुरुष आहेत आणि भगवंतांचा नित्य सहचर अर्जुन व उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मा आहेत. भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाहीत असेही नाही. त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे व्यक्तित्व भविष्य काळातही अखंडपणे चालू राहीलच, म्हणून कोणाबद्दलही शोध करण्याचे कारण नाही. मायावादी तत्वज्ञान सांगते की मोक्षानंतर जीवात्मा हा मायेच्या आवरणापासून अलग होतो आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन आपले अस्तित्व गमावतो. पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी पुष्टी दिली आहे. तसेच फक्त नाही बद्धावस्थेतच नाही दिली नाही. तसेच फक्त बद्धावस्थेतच आपण वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो या सिद्धांतालाही या ठिकाणी पुष्टी मिळत नाही. उपनिषदात सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी श्रीकृष्ण सुद्धा सांगतात की भविष्य काळातही भगवंत आणि इतरांचे स्वतंत्र अस्तित्व निरंतर चालूच राहील. श्रीकृष्णांचे हे विधान अधिकृत आहे कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जर जीवांचे स्वतंत्र अस्तित्व ही वास्तविकता नसती तर भविष्य काळातील जीवाच्या स्वतंत्र व्यक्तित्वावर श्रीकृष्णाने इतका जोर दिलाच नसता. यावर प्रतिवाद करण्यासाठी मायावादी म्हणू शकतील की श्रीकृष्णाने स्वतंत्र व्यक्तित्वाबद्दल सांगितलेले वचन आध्यात्मिक नसून ते भौतिक आहे. जरी हा युक्तिवाद मान्य केला की व्यक्तित्व हे भौतिक आहे तरी श्रीकृष्णांच्या स्वतंत्र व्यक्तित्वाबद्दल काय? श्रीकृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्तित्वाबद्दल खात्रीपूर्वक सांगतात आणि भविष्य काळातील स्वतंत्र अस्तित्वाबद्दलही निश्चिती देतात. श्रीकृष्णाने आपले स्वतंत्र व्यक्तित्व अनेकविध रीतींनी निश्चितपणे सिद्ध केले आहे आणि निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्याहून गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे. श्रीकृष्णांनी आपले स्वतंत्र व्यक्तित्व सर्वत्र कायम ठेवले आहे. जर त्यांचा अहंकारी सामान्य बद्ध जीव म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेला प्रमाणित शास्त्र म्हणून काहीच किंमत राहत नाही. मानवी दुर्बलतेच्या 4 दोषांनी युक्त सामान्य मनुष्य साहित्याहून श्रेष्ठ आहे. कोणत्याही भौतिक जडवादी पुस्तकाची भगवद्गीतेशी तुलना होऊच शकत नाही. जेव्हा एखादा श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवद्गीतेचे सर्व महत्व नाहीसे होते. मायावादी असा युक्तिवाद करतात की या श्लोकात जे अनेकत्व सांगितले आहे ते केवळ रूढीला धरून आहे आणि ते शरीराला
उद्देशून सांगण्यात आले आहे. परंतु यापूर्वीच्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेचे पूर्णपणे खंडन करण्यात आले आहे. जीवांच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीच निंदा केल्यावर पुन्हा शरीरविषयक रूढीला चिकटून असणारे विधान श्रीकृष्णांद्वारे केले जाणे कसे शक्य आहे? म्हणून स्वतंत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आहे आणि याची पुष्टी श्री रामानुजाचार्यांसारख्या इतर आचार्यांनीही केली आहे. गीतेत अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जे भगवंताचे भक्त आहेत तेच या स्वतंत्र आध्यात्मिक अस्तित्वाबद्दल जाणू शकतात. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून श्रीकृष्णांचा जे द्वेष करतात ते या महान ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करूच शकत नाहीत. अभक्ताद्वारे भगवद्गीतेतील शिकवणूक जाणण्याचा प्रयत्न म्हणजे मधमाशीने मधाची बाटली बाहेरून चाटल्याप्रमाणेच आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला मधाची बाटली उघडल्या वाचून त्यातील मधाची चव घेता येत नाही, त्याचप्रमाणे या ग्रंथातील 4थ्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवत भक्ताशिवाय इतर कोणीही भगवद्गीता जाणूच शकत नाही. तसेच ज्या व्यक्ती भगवंतांच्या अस्तित्वाबद्दलच द्वेष करतात त्यांनाही गीतेमधील रहस्याला स्पर्शही करणे शक्य नाही. म्हणून गीतेवरील मायावादी टीका ही परम सत्याबद्दल अत्यंत दिशाभूल करणारी आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी मायावादी भाष्य वाचण्यास मनाई केली आहे आणि असेही सूचित आहे की जो अशा मायावादी तत्वज्ञानाचा स्वीकार करतो तो गीतेतील वास्तविक रहस्य जाणण्यास असमर्थ ठरतो. जर स्वतंत्र व्यक्तित्व भौतिक सृष्टीशी संबंधित असते तर भगवंतांनी गीतोपदेश करण्याची काहीच आवश्यकता नाही. स्वतंत्र जीव आणि भगवंत यांचे अनेकत्व ही वास्तविकता आहे आणि वर सांगितल्याप्रमाणे वेदांमध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे. हरे कृष्ण. प्रभूजी धन्यवाद. धन्यवाद. तर आता इथं काय सांगतायत प्रभुपाद आपल्याला या तात्पर्यातून, की जे भगवंतांनी सांगितलं श्लोकामध्ये, ते काय सांगितलं की ते स्वतः अर्जुन आणि हे तिथं जमलेले सगळे जे जीवात्मा आहेत, राजे आहेत, है ना, हे सगळे भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये हे नेहमी अस्तित्वात आहेत, है ना, असं सांगितलं. ते समजावताना इथं काय आपल्याला लक्षात आलं की आत्मा हा काय आहे, सनातन आहे, है ना. तर ते सांगताना पहिल्यांदा प्रभुपादांनी कठोपनिषद मधून श्लोक घेतलाय. नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानां एको बहुनां यो विदधाति कामान् तमास्तमस्थं येनु पश्यन्ति धीरास तेषां शांती शाश्वती नेतरेषां. तर इथून आपल्याला सांगतायत की कसं हे कठोपनिषद आणि श्वेताश्वतार उपनिषद ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे काय आहे की जो आत्मा आहे हा शाश्वत आहे, तो नित्य आहे, हे आपल्याला त्या ग्रंथामध्ये पण सांगितलंय असं प्रभुपाद सांगतायत. आणि हे जे भगवंत आहेत हे काय आहेत, हे सगळ्या जीवांचं पालन करतायत. आणि कसं ते सगळ्यांचं पालन करतायत, तर ते सगळ्यांना त्यांनी काय दिलंय, स्वतःच असं एक कार्य दिलेलं आहे. तर त्या कार्याद्वारे है ना ते सगळ्यांचं पालन करतायत. सगळ्यांना असं एक वैयक्तिक कार्य दिलंय आणि त्या कार्याचा परिणाम पण त्यांनी दिलाय आणि त्या कार्याद्वारे ते सगळ्यांचं पालन करतायत. तर जे साधू असतात, है ना, जे व्यक्ती असतात असे साधू स्वभावाचे, तर ते असं पूर्ण शांती ते प्राप्त करतात, है ना. कशामुळे असं ते प्राप्त करतात? कारण ते बघतात, है ना, की स्वतःमध्ये आणि बाहेर पण, है ना, ते भगवंतांचं अस्तित्व, है ना, ते बघू शकतात असे साधू व्यक्ती, है ना. त्याच्यामुळे ते अशा प्रकारची शांती ते प्राप्त करतात. वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफलानुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालन करता भगवान आहे, है ना. हे वैयक्तिक कर्मामुळे आणि त्यांच्या ते कर्मफळ आहे, है ना, ह्यांच्याद्वारे ते काय करतायत, पालन करतायत. आणि जे संतजन असतात ते कसं बघू शकतात, त्या भगवंतांना आत आणि बाहेर दोन्हीकडे पाहू शकतात आणि त्याच्यामुळं काय होतं, ह्या संत लोकांना परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते असं सांगतात पहिल्या परिच्छेदामध्ये. त्याच्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये काय सांगतात की भगवंत स्वतः अर्जुन आणि हे जे राजे तिथे एकत्रित आलेत, तर ते काय आहेत, शाश्वत आहेत, आणि भगवंत त्यांचे शाश्वत पालन करता आहेत, है ना, त्या सगळ्या प्रकारच्या जीवांचे, है ना.
असं नाही की ते भूतकाळामध्ये नव्हते आणि भविष्य काळामध्ये नसणार आहेत, असं नाही है ना. आणि हेच जे वैदिक सत्य आहे है ना, हे भगवंतांनी इथं अर्जुनाला सांगितलेलं आहे है ना. आणि हे लोकांना समजत नाहीये है ना. असं हे 2 परिच्छेद आपण इथं बघितले आणि इथं आपण थांबूया. पुढच्या परिच्छेदापासून आपण पुढच्या वेळेस बघूया. वेळ झालेली आहे. कोणाला काही